नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातले, एकंदरीत देशाच्याच राजकारणातले सर्वात जुने जाणते धुरंधर असे राजकारणी, सहकार क्षेत्रातले आत्ताचे महर्षी, महाराष्ट्राचे महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब. नमस्कार बाळासाहेब. मी तुमच्या ओळख करून देताना अजून यादी खूप वाढवू शकतो असतो, कारण जवळपास आठव्या वेळा तुम्ही आमदार झाले आणि त्यानंतर मंत्री तर कृषी मंत्रीपद, शिक्षण मंत्रीपद, तुम्ही म्हणाल ते मंत्रिपद पाहिलेलं आहे, राज्यमंत्रीपासून प्रवास. सुरुवात जी राजकारणातली जी तुमची आहे ती अपक्ष म्हणून तुम्ही केली. कोणाचा प्रभाव? तुमचे वडील काँग्रेसी होते, घरामध्ये डाव्या पक्षाचं वातावरण होतं, प्रभाव कोणाचा पडला तुमच्यावर सुरुवातीला? नाही, एकतर राजकारण कुटुंबामध्ये पहिल्यापासूनच होतं. लहानपणापासून राजकारण पाहिलं, कारण वडील स्वातंत्र्य सैनिक होते, चळवळीतले होते. 1962ला माझेच मामा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, जे नंतर कृषी मंत्री म्हणून केंद्रामध्ये राहिले, ते उमेदवारी त्यांची झाली आणि ती निवडणूक, म्हणजे माझं वय त्यावेळेस 7-8 वर्षाचं होतं, ते निवडणूकसुद्धा आठवते मला. त्या निवडणुकीत घेतलेला भाग मला आठवतो. तर तिथपासून तर सतत राजकारणाशी निगडीत असं मी राहिलेलो होतो. आणि आमच्या ज्या लोक आहेत त्या लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा मी होतो. परिणामतः असं त्यावेळेस नेमकं 85ला अशी गोष्ट घडली का आमच्या संगमनेर मतदारसंघामध्ये एक बाहेरील उमेदवार, एक शकुंतला थोरात म्हणून महिला उमेदवार दिल्या गेल्या. ते तुमचे वडील भाऊसाहेब होते का अगोदर? भाऊसाहेब 1978ला आमदार झाले, पण 80ला ते स्वतः काही उभे राहिले नाही. परंतु आमच्या मतदारसंघाची परंपरा तशी चांगली आहे की स्वतः कॉम्रेड दत्ता देशमुख असतील, खताळ पाटील हे सुद्धा खूप काळ करता आमदार आणि मंत्री राहिले. भाऊसाहेब फक्त 18 महिने, त्यांना आमदारकी फार अशी आवडली नाही म्हणून पुन्हा खताळ पाटील आमदार झाले. 85ला मात्र ना भाऊसाहेबांना तिकीट मिळालं, ना खताळ पाटलांना मिळालं. काँग्रेसनं तिकीट दिलं एका पुणे जिल्ह्यातल्या महिलेला, आणि ती थोरात आडनाव, शकुंतला थोरात म्हणून. परिणाम तर थोडासा लोकांमध्ये रोष होता. मी जनतेमध्येच होतो, कार्यकर्त्यावर होतो. लोकांनी मला माझा उमेदवारी अर्ज काढण्यास जाऊ दिलं नाही आणि मी उमेदवार झालो. प्रचार यंत्रणा पूर्ण तरुणांनी ताब्यात घेतली, कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतली, आणि मला 85ला मी आमदार म्हणून आलो विधानसभेमध्ये. तिथून मागे वळून बघितलेलं नाही आतापर्यंत? प्रत्येक निवडणुकीत तुम्ही आमदार झाला? हा, नंतर प्रत्येक निवडणुकीत असं 8व्या वेळेस पुन्हा मी आलेलो आहे. आणि अलीकडच्या ज्या निवडणुका आहेत या 4-5 वेळेस तर मी 50,000च्या वर मताधिक्य कायम माझं राहिलेलं आहे. यामध्ये काय, आम्ही सातत्यानं लोकांमध्ये राहण्याची पद्धत आहे, संस्था म्हणून चांगल्या आहेत, आणि त्याचा परिणाम पुन्हा एकदा निवडणूक चांगली होते, कारण 5 वर्ष पुन्हा काम चाललेलं असतं. त्यामुळं निवडणूक ही गोष्ट आमच्याकरता फारशी राहत नाही, कठीण राहत नाही. लोक अत्यंत चांगल्या मतानं सहजतेनं निवडून देतात. उलट निवडणुकीच्या काळात फार प्रचार करण्याची गरज नाही, कारण 5 वर्ष काम चाललेलं असतं. असं पण मला सांगा की आता ज्या वेळेला तुम्ही ज्या महाराष्ट्र काँग्रेस आणि देशातल्या काँग्रेस पक्षाशी संपूर्ण आयुष्य तुमचं निगडीत राहिलेलं आहे, त्या काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जेव्हा तुम्ही झालात तेव्हा काँग्रेसची देशातली परिस्थिती तितकीशी चांगली नाही आहे आणि राज्यातलीही चांगली नव्हती. मागच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत जे यश मिळालं तुलनेने, तेव्हा तुम्ही जेव्हा अध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं की हे अध्यक्षपद आलं, ही जबाबदारी आहे, लायबिलिटी आलेली आहे का आपल्या का सन्मान झालेला आहे? 14 नंतरचं वातावरण देशामध्ये बदललं, राज्यामधलं सरकार गेलं, 5 वर्ष युतीचं सरकार होतं आणि चांगलं बहुमत त्यांचं राहिलं होतं, केंद्रामध्ये त्यांचं सरकार होतं. या पार्श्वभूमीवर लोकसभेची जी निवडणूक झाली, खरं म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु त्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला चांगलं बहुमत केंद्रामध्ये मिळालं, लोकसभेत मिळालं, आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये मात्र एकच जागा आमची निवडून आली, खासदारकीची. खरं म्हणजे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गोष्ट काही घडल्या होत्या की आमच्यातली जी काही प्रमुख मंडळी होती की जे काँग्रेसचं प्रमुख म्हटलं जायचं, ते बरेचसे भारतीय जनता पक्षात निघून गेले.
मी त्याच्यावर टीका टिप्पणी आता याच्यात करू इच्छित नाही, परंतु अशी पण तो तुमचा स्वभावच आहे की कशावर टिप्पणी न करणं. लोकांना सगळं अनुल्लेखाने मारण्याचा तुमचा हे आहे. लोकांना सगळंच माहिती असतं. लोक तर म्हणतात तपेल, आपलं जे मराठीत म्हणतो ते ओळखलेलं असतं त्यांनी. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर देण्याचा निर्णय केंद्राने घेतला, म्हणजे आमच्या केंद्रीय समितीने घेतला, माननीय सुनेजींनी घेतला. मला माहिती होतं का एकच खासदार निवडून येणं एकदम डिमॉरलाइज होणं, म्हणजे कार्यकर्त्याच्या मनामध्ये जो आत्मविश्वास पाहिजे तो राहिलेला नव्हता. देश पातळीला ती स्थिती होती, देशाच्या नेतृत्वात म्हणजे दिल्लीमध्ये ती स्थिती, राज्यातही अशी परिस्थिती. या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी मोठी आहे हे मला समजत होतं, परंतु कधी कधी एक याच्यामध्ये सुद्धा संधी असते लढण्याची, कठीण परिस्थितीमध्ये लढण्याची एक संधी असते, हे काही मी विसरलो नाही. चला आहे कठीण परिस्थिती आणि या कठीण परिस्थितीत लढतो हे शेवटी दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना माहिती आहे, राज्यातल्या लोकांना माहिती आहे. चला आपण मनापासून लढाई करू. दिली संधी, मॅडम स्वतः सोनियाजी मला म्हटलं की आपको हे संभालना आहे. तर अध्यक्षपद घेतलं मी आणि म्हटलं की चला मनापासून काम करूया. आणि आम्ही काम केलं. खरं म्हणजे 2 महिने फक्त निवडणुकीला राहिले होते. निवडणुकीची प्रोसेस सुरू झालेली होती. आमचं याचं राष्ट्रवादी आम्ही मित्रपक्षाचं जागेंचं वाटप हे त्यामध्ये महत्त्वाचं होतं. लगेच बैठकाच सुरू झाल्या त्यानंतर लगेच. त्यामध्ये सुद्धा एक जबाबदारी माझ्यावर होती की आमची जी नेते मंडळी आहे सगळी, माननीय पृथ्वीराज चव्हाण असतील, माननीय अशोकराव चव्हाण असतील, काही माजी अध्यक्ष ते माणिकरावजी ठाकरे असतील, किंवा ही सगळी जी प्रमुख मंडळी त्यांना एकत्र घेणं, एकत्र बसवणं, त्यांच्या सहकार्य घेऊन आपण पुढं जागांचं वाटप करणं किंवा उमेदवारीचे निश्चितीकरण करणं. काँग्रेसमध्ये याची प्रोसेस सुद्धा तितकी सोपीशी नसते. जागांचं झाल्यानंतर निर्णय प्रक्रिया सगळी दिल्लीमध्ये होत असते. स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे होते त्यावेळेस. ते आता भारतीय जनता पक्षाचे आहे. आणि स्वतः मॅडम आमची इलेक्शन कमिटीची मिटिंग घ्यायची, सेंट्रल इलेक्शन कमिटीची, आणि बारकाव्यानं एकेकाचा विचार करत होता. म्हणजे त्यामध्ये स्वतः डॉक्टर मनमोहन सिंगजी बसायचे, त्याच्यामध्ये माननीय अहमद पटेल साहेब बसायचे, गुलाम नबीजी, सगळे आम्ही बसून मी अध्यक्ष म्हणून हा उमेदवार का हे सांगायचं असायचं. का महिला उमेदवार किती संख्या आहे, युवकांची किती संख्या आहे, जे समाजातील विविध घटक आहेत त्यांना तुम्ही बॅलन्स केलं का नाही, याच्यावर खूप लक्ष केंद्रीय पातळीला केलं जातं. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेला एवढा वेळ का लागतो, तर खूप बारकाव्यानं ते जातात. सगळ्या समाज घटकांना यांना बरोबर घ्या, सगळ्या तरुण आला पाहिजे, महिला आल्या पाहिजे, यांना बरोबर घ्या, निरनिराळ्या रिजनलचे बॅलन्स व्यवस्थित असले पाहिजे, या सगळ्यावर बारकाव्यानं. आणि अध्यक्ष म्हणून मला त्याचं उत्तर द्यायची जबाबदारी माझी असायची का हा उमेदवार का, तो का, त्याच्यावर कधी कधी काही हरकत घेतली जायची, मग चर्चा व्हायची. तर ही सगळी प्रोसेस करण्याची जबाबदारी माझ्यावर त्या महिन्यात होती. लगेच निवडणूक सुरू झाली. मग नॉमिनेशन्स असतील, त्यांची AB फॉर्म पाठवणं असेल, प्रचाराच्या यंत्रणा त्या सगळ्या उभ्या करणं, प्रचारक मोठे वक्ते बोलवणं, नेते बोलवणं, त्यांची ही सगळी जबाबदारी 2 महिने फक्त अगोदर अध्यक्षपद दिलं तर माझ्याकडे आली. आम्ही सगळं मनापासून. ज्या तरुण मुलांना राजकारण फार सोपं वाटतं त्यांनी हे ऐकणार काय, म्हणजे लगेच नेता व्हायची ज्यांना इच्छा असते. हा नाही ठीक असतं. आता ते तर आहेच, कोणाला झटपट व्हावं हे वाटणं तरुण मंडळीला साहजिक असतं. तरुण वयामध्ये तो भाग असतो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, थोडंसं महत्वाकांक्षा असली पाहिजे, याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु हे सगळी प्रोसेस आमचा कालखंड यात तसा तो फरक आहे. आम्ही ज्या पद्धतीनं आलो त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. परंतु याच्यात ह्या सगळ्या असं म्हणजे स्वतः त्यावेळचे मुख्यमंत्री असं म्हटले की काँग्रेसला विरोधी पक्षनेता करणे इतक्या सुद्धा जागा मिळणार नाहीत. आणि मी उत्तर दिलं होतं त्यांनी आरशासमोर उभं राहावं, त्यांना पुढचा विरोधी पक्ष नेता दिसेल. परंतु एक आत्मविश्वास, गंमत देणे ते खरं झालं. खरं झालं, विरोधी पक्ष नेते झाले आणि तुम्ही तिथे मंत्री झाले आणि काँग्रेसचे प्रमुख नेते झाले. म्हणजे वातावरण कसं होतं याचं मी उदाहरण देतोय की यांना काय मिळणार आहे. पण तुम्हाला वाटलं होतं की येतील एवढ्या 44 जागा? नाही, कारण त्यावेळेच्या मेरिट प्रमाणे 44 या खूपच आल्या. म्हणजे 2 गोष्टी असतात. एक मान्य करावं लागतं की लोकसभेकडे वेगळ्या दृष्टीनं लोक पाहतात, विधानसभेकडे वेगळ्याने पाहतात. आम्ही प्रयत्न केला की तिकीट वाटपामध्ये काळजीपूर्वक व्यवस्थित पद्धतीने तिकीट वाटप होईल याची काळजी घेतली.
प्रचार यंत्रणा राबवण्याचा जितकं शक्य तितकं रिसोर्सेस खूप मर्यादित आमच्याकडं असताना आम्ही ते सगळ्या रिसोर्स उपयोग करून त्याचा हे केला. आणि काही असो अजून माझा विश्वास आहे की जनतेमध्ये काँग्रेसला मानणारा घटक आहे. आम्ही कमी पडत असतो, त्याला साथ जर घातली तर काँग्रेसला पुन्हा खूप चांगले दिवस येतील याची खात्री मला आहे आणि तो प्रयत्न मी केला. पण इथे मुद्दा मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणाला की वेगवेगळे नेते असतात राज्यातले, जसं की इथे पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, नंतर अशोक चव्हाण आहेत, या सगळ्यांच्या बरोबर घेऊन तर काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी हा मोठा डोकेदुखीचा विषय नेहमी हायकमांडला राहिलेला आहे आणि तो राज्यातल्या नेत्यांना पण फार त्रासदायक असतो. प्रत्येक राज्यामध्ये हा प्रश्न असतो. महाराष्ट्रात सुद्धा बाहेरून बघणाऱ्या माणसाला किंवा आमच्यासारख्या अभ्यास करणाऱ्या माणसांना असं दिसतं की सगळं चांगलं चाललं असताना थोडं वैभव थोडं जरी आलं तरी लगेच काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला नवीन अंकुर आणि धुमारे फुटतात. म्हणजे तुमच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत यायला मी आता नावं घेत नाही कारण नावं अगोदरच आपण घेतली आहे. तर काय वाटतं तुम्हाला, हे कसं काय? आम्ही तर एक चांगला प्रयत्न केला आणि माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग, मी फार गटबाजीशी निगडीत नसतो. सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आणि मला ते यश त्यामध्ये आलं. आणि मी निष्ठा ठेवतोय ती काँग्रेस पक्षाने, विशेषतः त्या तत्वाशी, विचाराशी की जे राज्यघटनेशी निगडीत तत्वज्ञान जे काँग्रेसचं आहे त्याच्याशी मी विश्वास ठेवून त्यासाठी काम करायचं आहे आपल्याला, ही दृष्टी ठेवून ठेवतो. त्याचा परिणाम आम्ही सगळेजण आता अनेक वेळा एकत्र बसून निर्णय करतो, चर्चा करतो, एकमतानं आमचे निर्णय होतात. सध्या तरी म्हणजे एक चांगलं वातावरण आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालेलो. पण मला सांगा, 2 माजी मुख्यमंत्री तुमच्या बरोबर काम करतात आज पक्षामध्ये. एक पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, दुसरे अशोक चव्हाण आहेत. 2 माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा इगो सांभाळायला तुम्हाला थोडा त्रास होतो अध्यक्ष म्हणून, कारण आता तुम्ही नेते आहात आणि ते तुमचे टीम मेंबर. नाही, मी एक काळजी घेतो. मी जरी आमच्या राज्याचा पक्षाचा अध्यक्ष आहे, विधिमंडळ काँग्रेसचा नेता मी आहे, हे सर्व जरी असलं तरी ते त्यांचं काही ज्येष्ठत्व जे असतं ते मी मान्य करून त्यांचा सन्मान कायम ठेवतो. म्हणजे ती काळजी मी घेतो. कारण बऱ्याच वेळेस काय असतं, जे वडीलधारी असतात आपले किंवा कधी मोठ्या पदावर असले त्यांना एक मानसिकता असते का त्यांचा सन्मान जपला जावा, आणि साहजिक असतं, ते नैसर्गिक आहे. मी सुद्धा आता अध्यक्ष आहे, उद्या काही बदल होत असतात काळाच्या ओघामध्ये, तरी माझी अपेक्षा राहणार का जो नवा येईल त्यानं आपला सन्मान ठेवावा, बस असतं. आणि माझ्या मते मी ती काळजी पूर्णपणे घेतो की त्यांचा सन्मान राहायला पाहिजे, ते सहकार्य मला करत असतात. पण म्हणजे आता काँग्रेसचा इथला गड तुम्ही अभेद्य केलेला आहे. सध्या एकदम चांगलं वातावरण आमचं आहे. आम्ही अभेद्य आहोत, एकत्र पद्धतीनं आम्ही काम करतोय. आमचे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे कसे एकजुटीनं आम्ही सध्या काम करण्यास प्रवृत्त केलं आहे. मला वाटतं चांगलं वातावरण. तुम्ही सांगा, देशातले पण एक तुम्ही ज्येष्ठ नेते आहात की इतक्या काळ तुम्ही काँग्रेसच्या अत्यंत वैभवाच्या काळापासून तुम्ही काँग्रेस बघता, ते आता परत वैभवाचा काळ, म्हणजे असं काही वर खाली होत असतं राजकारणामध्ये. परंतु ज्या काळात तुम्ही आत्ता आपण जो बघतोय, समकालीन जर मुद्दे घ्यायचं झालं तर तरुण मुलं ज्यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने विश्वास टाकला होता, म्हणजे राहुल गांधींचा पण विश्वास होता, ते ज्योतिरादित्य सिंधिया असो, पण ही एकटी घटना म्हटली तर आज तक सचिन पायलटसुद्धा लढ्यासाठी उभे राहिले. तर ज्या मुलांना 40व्या वर्षी जवळपास अख्खी हयात घालून तुम्हाला मिळतं, ते त्यांना 40शीत मिळून गेलेलं आहे, अशी मुलंसुद्धा फुटून भारतीय जनता पक्षात जाऊ इच्छितात. त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये कमतरता राहिली का मुलांच्या महत्वाकांक्षा वाढल्यात? एकंदर हे का सरंजामदारी? 2 उदाहरणं आहेत खरं म्हणजे की ज्याचा विचार आम्हाला करावा लागेल. काय मी आता माननीय राहुलजी आणि माननीय सोनेजींनी मला काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य केलेले आहे, आणि जी सदस्यामध्ये सुद्धा जी कोर सदस्य असतात त्याच्यामध्ये कायमस्वरूपी याच्यातलं इन्व्हायटी म्हणून मला घेतलेलं आहे. त्यामुळे मला सर्व नेते मंडळी जी देशातली प्रमुख आहे तिथे बसतात, त्याच्यामध्ये मी आहे काम करण्याची संधी. त्यामुळे काँग्रेस पहिल्यापासूनच आमचा जीवनाचा भाग आहे. काँग्रेस आज जवळून जास्त पाहण्याची संधी मला मिळालेली आहे. काँग्रेसनं चढ उतार खूप पाहिलेत. आपण 1970 सालचं काँग्रेसचं विभाजन इंदिराजींच्या काळातलं पाहिलं असेल, किंवा इंदिराजींचा पराभव होऊन स्वतःसुद्धा पराभूत, ही परिस्थिती पाहिली असेल. ममताजी गेल्या निघून, त्यांनी एक पक्ष काढला, नाही, या खूप मोठी म्हणून येते.
अनेक वेळेस गेले. ज्योतिरादित्यंच्या वडिलांनी पण स्वतंत्र पक्ष काढलेला हे सगळं म्हणजे हे कधी ना कधी ते घडलेलं आहे. आणि काँग्रेसचे खूप मोठी नेते सुद्धा सिंडिकेट इंडिकेटच्या वेळेस आपण पाहिलं असेल, किंवा इंदिराजींचा पराभव स्वतः झाल्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर किती मोठे नेते बरोबर राहिले असं जर पाहिलं असेल, तर त्यावेळेस सामान्य जनतेनं, सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना ताकद दिली, काँग्रेसला ताकद दिली, आणि पुन्हा 80 साली काँग्रेस उभी राहिलेली आपल्याला दिसतील, प्रचंड मताने उभी राहिली दिसते. म्हणजे काँग्रेस फुटते तेव्हा ती उठते असं म्हणतात. हा, आता काँग्रेसला फुटणं योग्य नाही किंवा सोडून जाणं योग्य नाही हे मी मानतो, परंतु अपरिहार्य काही गोष्टी असतात का ज्या घडत असतात. परंतु म्हणून काँग्रेस संपली असं कधी होत नाही. ही तरुण आहेत दोन्हीही, सचिन पायलट असतील, ज्योतिरादित्य शिंदे असतील. खरं म्हणजे यांना खूप चांगल्या पद्धतीनं, सचिन पायलट यांचं जरी उदाहरण आपण घेतलं तर त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर 26व्या वर्षी खासदार झाले ते. त्यानंतर मंत्री झाले, मंत्री केंद्रामध्ये मंत्री म्हणून अध्यक्ष होते ते, राजस्थानचे अध्यक्ष होतात, 40 वर्षी उपमुख्यमंत्री. आता मला हे सांगा की इतक्या कमी वयामध्ये ह्या सगळ्या संधी, म्हणजे काँग्रेसनं काही कमी केलं असं नाही, कदाचित अस्वस्थता असते, अंतर्गत धुसफूस असं काही नाही काँग्रेसमध्ये ब्लॅकमेल होतं का समोरच्या पक्षाकडनं असं मला या केसमध्ये तसं वाटत नाही. ते तर प्रलोभनं दाखवत राहणार, त्यांचं कामच. आणि एकंदर भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती पाहिली तर माणसं कशी फोडता येतील याच्याकडे जास्त ते लक्ष देतात. दुर्दैवानं तसं नसावं, पण आहे ती स्थिती. परंतु यापेक्षा असेल काही अंतर्गत थोडंफार, तर ते चर्चेनं सोडवायला पाहिजे, संवाद केला पाहिजे, केंद्रीय नेतृत्वाची मध्यस्थी करून ते सोडवलं पाहिजे. त्याऐवजी एकदम काही मर्यादा सोडून पुढे जाणं काही बरोबर नाही असं माझं मत आहे. खूप यांना भविष्यकाळ सुद्धा यांचाच होता हे लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्यकाळ सुद्धा ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याकरता चांगलाच होता. पुढं काँग्रेसमध्ये राहिले असते तर हे निश्चित आहे, तुम्हाला सांगतो. परंतु समजलं नाही हे लवकर असं यांच्या हातून का घडलं. आणि तुम्हाला मी अजून एक प्रश्न विचारतो की या निवडणुकीच्या वेळेला पण आपण बघितलं, हे आता ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलटांचं बघितलं, आयडिओलॉजी बदलायला काहीच वाटत नाही. म्हणजे कसं आहे की दोन वेगळ्या पक्षामध्ये जाणं, म्हणजे राष्ट्रवादीतला मनुष्य काँग्रेसमध्ये आला, किंवा काँग्रेसचा मनुष्य तृणमूलमध्ये गेला, किंवा राष्ट्रीय जनता दलातला मनुष्य काँग्रेसमध्ये आला, तर आयडिओलॉजीमध्ये तसा फरक नाही आहे. पण थेट भारतीय जनता पक्षात आदल्या दिवशी काँग्रेसच्या बद्दल बोलून, गांधी नेहरू बद्दल बोलून, तत्वज्ञानाबद्दल बोलून, दुसऱ्या दिवशी थेट हेडगेवार गोळवलकर गुरुजींच्या शाखेत जायला लागतो. हा बदल जो आहे तो तुम्हाला स्वतःला कसा वाटतो? जुनी जी माणसं होती ना आपली, ती तत्वज्ञानाशी खूप निगडीत होती, आयडिओलॉजीचं महत्त्व होतं. शून्यातून त्यांनी आपली प्रगती केलेली होती आणि परिणामाचा न विचार करता आयडिओलॉजी करता काम करत होते. अलीकडे ही सगळं एक चित्र बदल दिसतं. तर एकतर मोठ्या घरातली मुलं आहेत, दुसरी तिसरी पिढी आहे. शिक्षण यांचे म्हणजे आता आम्ही जिल्हा परिषदला शिकलेली मंडळी आहोत. बऱ्याच वेळा कॉन्व्हेंट हे मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये शिक्षण झालेले असतात. खरं म्हणजे आयडिओलॉजीशी निगडीत राहिलं पाहिजे, हा जनतेचा सुद्धा आग्रह असला पाहिजे. जनतेचा दबाव असलाच पाहिजे. जनतेनं सुद्धा म्हणलं पाहिजे की नाही, तुझ्या आयडिया शेवटी राज्यघटना आपण लोकशाही मान्य केली, राज्यघटना मान्य केली, याच्यात मतभिन्नता मान्य केली, पक्ष मान्य केलेलं आहे, हा लोकशाहीचा भाग आहे. परंतु तुम्ही व्यक्तिगत स्वार्थापेक्षा तुमच्या आयडिओलॉजीनं देशाचं कसं भलं करता येईल दाखवून द्या ना. आणि याच्याकरता खरं जनतेनं विचार केला पाहिजे असं मत आहे. जनतेनं म्हटलं पाहिजे की तू चुकतोय, हे जनतेनं म्हटलं पाहिजे. काय शेवटी तो धाक एक जनतेचा सुद्धा असला पाहिजे का बदलू नये असं. दुर्दैवाने इतकी सहजता, म्हणजे राजकारण म्हणजे फार राजकारणी ठरतो माणूस, कसं बदलल्यासारखा पक्ष बदलू लागतो. म्हणजे पटकन उडी मारून तिकडं गेला आणि काय परत मंत्री झाला लोक पहा काय भारी हुशार आहे राजकारणी, असं मानलं नाही पाहिजे. तू राजकारण करतो, तुझ्याकरता नाही करत, तुझ्या राज्यघटनेकरता आयडिओलॉजी करता करतोय आणि ते तू दाखवून द्यायची जबाबदारी तुझी आहे, असं थोडासा धाक असण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण याच वेळेला अजून एक मुद्दा असा की आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात, तर शिवसेनेच्या बरोबर सत्तेमध्ये येताना तुम्हाला काही मूलभूत आयडिओलॉजिकल किंवा पेच प्रश्न पडले होते का केंद्रीय नेतृत्वाला, तुम्हाला स्वतःला? तुम्ही केंद्रीय नेतृत्वाचा पण भागच आहात, CWCचं मेंबर म्हणून. आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी एक
3 पक्षांचं सरकार जे महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रयोग झाला, तर ते करताना तुम्हाला काय मूलभूत पेच प्रश्न काय होते आणि व्यवहारातले पेच काय होते, त्याच्या अनुषंगाने दुसरे प्रश्न नाही, हे खरं आहे की तिन्ही पक्ष एकत्र येणं आणि आम्ही शिवसेनेबरोबर एकत्र येणं ही तसं मानलं तर अवघडच गोष्ट होती, ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये एक गोष्ट मान्य केलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवत असताना पहिलं जे धाडस केलं ते शिवसेनेनं केलं आणि त्यांनी पहिलं सांगितलं की म्हणजे आयडियोलॉजी त्यांनी बदलली. नाही, तसं एकदम मी म्हणण्याऐवजी असं म्हणाल की त्यांनी पहिलं सांगितलं भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवायचं आणि त्यांनी जे पहिलं धाडस त्यांनी केलं. कारण आम्ही तर आयडियोलॉजीवाले पक्ष आहे, काँग्रेस हा बरोबर येईल का नाही याचं माहीत नाही, असं असताना त्यांनी ती सुरुवात त्यांनी केली. यामध्ये एक लक्षात घ्या का माननीय सोनियाजींचं सुद्धा एकदम काय अनुकूलता तशी नव्हती, परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यामध्ये काही फरक आहे का नाही, हो, असा ज्यावेळेस चर्चा झाली की भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर, त्यापेक्षा शिवसेनेबरोबर आपण, तर काय फरक असू शकतो. यामध्ये एक गोष्ट आहे की शिवसेना हा जो पक्ष आहे त्यांनी वेळोवेळी इंदिराजींना सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला दिसतो. 1980च्या निवडणुकीमध्ये बॅरिस्टर अंतोलेंना पाठिंबा दिलेला दिसतो. ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील ह्या उमेदवारी त्यावेळेस काँग्रेसला पाठिंबा दिलेला दिसतो आणि बाळासाहेबांनीच दिलेला आहे. हा, प्रणवदांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना ते असं आहे की त्या काय असेल ते स्पष्ट आहे, त्यांच्या भूमिका जर आपण पाहिलं तर स्पष्टपणे ते मांडतायत. आणि भारतीय जनता पक्ष त्याची जी पद्धती आहे त्याच्यातला असलेला RSS हा जो विषय आहे, त्यातला जो जातीवाद धर्मवाद आहे, हा काय यांच्यामध्ये नाही, उलट प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार तर आणखी वेगळे होते. या सगळ्या गोष्टीचा विचार करता, दूरगामी विचार करता आणि शेवटी असा निर्णय झाला की तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करायचा, किमान समान कार्यक्रम, त्या कार्यक्रमावर काम करायचं. राज्यघटनेचं प्रियांबल आहे, त्याच्यात जे तत्त्व लिहिले त्याच्याशी आपण निगडीत आहोत, त्याच्याशी एकनिष्ठ आहोत, हे पहिलं आपण तिघांनी जाहीरपणेच आपण आहेच ते, ती शपथच असते आपली. परंतु त्याबरोबर कॉमन मिनिमम प्रोग्रामबरोबर काम करायचं हे ठरवून आम्ही एकत्र आलो आणि भारतीय जनता पक्षाला दूर ठेवलं हे लक्षात घेतलं पाहिजे. पण मला सांगा की या प्रक्रियेत सुरुवातीला तुमच्या म्हणजे अनेक लोकांनी ज्यांना घाईने ही महाविकास आघाडी तयार व्हावी असं वाटत होतं, त्यांना काँग्रेसचा राग येत होता. कारण आधी मल्लिकार्जुन खडगे आणि अहमद पटेल इथे आले, मग इथलं नेतृत्व जाऊन तिथे भेटलं. लोकांना वाटत होतं की एवढा वेळ काय हे काँग्रेसचे लोक करतात, एवढ्या अपयशात ह्यांना कळलं नाही की एवढ्या चर्चा करत राहिल्या तर समोर भाजप लगेच करून टाकेल. अर्थात तसं झालं नाही, पण ही जी प्रक्रिया आहे ती एवढी लांब लचक नेहमीची काँग्रेसची प्रक्रिया, त्याचा काळ आता गेला असं नाही वाटत तुम्हाला? नाही, चर्चा का असं आहे की आम्ही 3 पक्ष त्याच्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असलं तरी शिवसेना कधी बरोबर नव्हती. तिन्ही एकत्र येत असताना एकच विचार सगळे मांडत होते, विशेषतः वरची मंडळी, की तुम्ही थोडा वेळ लागला तर हरकत नाही, पण काळजीपूर्वक जा, सगळ्या गोष्टी निश्चिती करून घ्या, चर्चेना नाही तर घाईघाई केलं आणि परत मग प्रश्न झाले असं नको. तर त्यामुळं अनेक वेळा चर्चा झाल्या, व्यवस्थित पद्धतीनं मांडणी झाली, त्याच्या वतीनं कॉमन मिनिमम प्रोग्राम आमचा निर्माण झाला, किमान समान कार्यक्रम, त्याच्या अटी, हे सगळे निर्णय आम्ही तयार केले गेले. हे सगळ्याला वेळ त्याचा लागला आणि शेवटी आम्ही एकत्र बसत होतो. आमची ज्येष्ठ मंडळी एकत्रित होती, माननीय अहमद पटेल असतील, माननीय खरगेजी असतील, माननीय वेणुगोपालजी असतील, हे स्वतः येत होते. याचा परिणाम असा की शिवसेना असेल, राष्ट्रवादी यांचे नेते हे आम्ही एक जीव होण्यामध्ये तिची मदत निश्चितपणे झाली. एक डायलॉग झाला, संवाद झाला सगळ्यांचा, तो गरजेचा होता. आमच्या पातळीवर आम्ही केला आणि जाऊन सांगितलं. शिवसेनेला फॅमिलियर नव्हतं केंद्रीय म्हणजे काँग्रेसची निर्णय प्रक्रिया ही दिल्लीमध्ये प्रामुख्याने होत असते, त्यांची संमती असते. ते इथे चर्चेला असल्याचा एक फायदा असतो का संवाद त्यांचा सुद्धा झाला ना. म्हणजे आम्ही प्रमुख मंडळी बसलो आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर ठरवलं ना, आम्ही जाऊन सांगितलं, अशापेक्षा हे जास्त महत्त्वाचं होतं, ते त्यामुळे घडलं. पण हे सगळं झाल्यानंतर आता एक असं चित्र दिसतं की काँग्रेसने कधीच महाराष्ट्रामध्ये धाकट्या भावाची भूमिका स्वीकारलेली नाही आहे. खरं तर काँग्रेस एखातीच यायची, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आलेली आहे, तेव्हा मुख्यमंत्री काँग्रेसचाच राहिलेला आहे. पहिल्यांदा असं आहे की 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोठे आणि दादा भाऊ असे बरोबर आलेत आणि काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत आहे. आणि असं दिसतंय पण की काँग्रेसला थोडं जेवढा सन्मान द्यायला पाहिजे, बरोबरीचे पार्टनर आहात तुम्ही, तेवढा शिवसेना आणि
राष्ट्रवादीकडनं दिला जात नाही. आजच म्हणजे आत्ता आपण मुलाखत चालू आहे ही जाईल तोपर्यंत हा विषय दूर गेलेला असतं, म्हणजे त्याचा काहीतरी निकाल लागला. पण महाजॉबची जाहिरात आली त्याच्यामध्ये काँग्रेसचा उल्लेखच नाही आहे. म्हणजे पक्ष म्हणून 3 पक्षांचं सरकार आहे असं न वाटतं, काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे असं वाटतं. तर तुमची नेता काँग्रेसचा इथे धुरा तुमच्याकडे, तुमचं काय मत आहे? तुमचा आत्मसन्मान तुम्ही दाखवून देणार की नाही त्यांना? नाही, आत्मसन्मान तर सगळ्यांचा राखला जातो. याच्यामध्ये आजची जाहिरात हे काय फार चर्चेचा विषय होऊ शकत नाही. याला असं आहे की थोडं तांत्रिक हे आहे त्याच्यामध्ये. ते उद्योग विभागाचं MIDCची ती जाहिरात आहे. टेक्निकल गोष्टीमध्ये त्यांनी टेक्निकली पाहिलं, त्यांनी महाविकास आघाडी म्हणून पाहिलं नाही आणि थोडीशी काही मंडळी नाराजी व्यक्त केल्यावर त्यांनी मान्य केलं. शिवसेनेचे मान्य उद्योगमंत्री आहेत मान्य सुभाषजी यांनी मान्य केलं का त्याच्यामध्ये आमची थोडी चूक झालेली आहे. परंतु एवढ्या मोठ्या सरकार याच्यामध्ये एवढा लहान विषयाला एकदम आत्मसन्मानापर्यंत नेऊन पोहोचवणं काय गरजेचं नाही. फोटो तर फार दुय्यम आहे असं माझं मत आहे. तिन्ही पक्ष दिसले पाहिजे एकत्र, एवढाच त्याचा भाग आहे. मध्यंतरी तुम्ही मीटिंग पण केली की काँग्रेसला विचार प्रक्रियेमध्ये सतत सहभागी ठेवा किंबहुना आम्हाला निर्णय घ्यायच्या अगोदर कळला पाहिजे असं तुम्ही स्वतः पण त्या मीटिंगला गेलेला? नाही, मुख्यमंत्री आणि आम्ही इथं मीटिंगची सहजता असते. म्हणजे कायमच मीटिंग चालू असतात, विभागाच्या चालतात, हे चालतात. हे फार विशेष असं काही नाही. तिघं आम्ही एकत्र सुद्धा बसण्याची प्रक्रिया. काही निर्णय जर असं वाटलं आम्हाला तर आम्ही ते स्पष्टपणे सांगतो ना. त्यांना काही वाटलं तर आमचं असेल विषय तर ते आमच्याशी बोलतात. परंतु आता मीडिया हा फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, त्यामुळे लहान गोष्ट सुद्धा खूप मोठी होऊन दिसते, एवढाच त्याचा अर्थ आहे. आता यातला सगळ्यात दुसरा मुद्दा असा महत्त्वाचा की एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि दुसरीकडे शिवसेना आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर खूप वर्ष काम केलेलं आहे, शिवसेनेबरोबर पहिल्यांदा करता. आता तुम्हाला तुलना करताना कोणता पक्ष जास्त सोयीचा वाटतो? नाही, आम्हाला दोन्ही सोयीचेच आहे. स्वतः खरं सांगतो की माननीय उद्धवजी तर खरं म्हणजे शिवसेनेचे प्रमुख आहेत, परंतु त्यांची कामाची जी पद्धत आहे ती जर पाहिली तर सर्वसमावेशक, अत्यंत सहजता आहे त्यांच्यामध्ये, समावेशकता आहे. चांगलं कामाला पाठिंबा देण्याची पद्धत त्यांची आहे. त्यामुळं तशी अडचण येत नाही. कोविडच्या याच्यामुळं थोड्या संवादाच्या अडचणी आमच्या कदाचित झाल्या असतील, बैठका कमी झाल्या असतील. सर्वसाधारण परिस्थिती असती तर आणखी खूप चांगलं काम आम्हाला आणखी दाखवता आलं असतं आघाडीला. त्यामुळे तो प्रश्न मला तसा फारसा विश्वास वाटत नाही. ते चांगलं नेतृत्व निश्चितपणे करू शकतात. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता खूप चांगली त्यांची आहे. राष्ट्रवादी जे आहे, राष्ट्रवादीमध्ये अनुभव हा फार मोठा आहे आणि माननीय पवार साहेब हे केवळ आम्ही राष्ट्रवादीचे नेते म्हणून नाही तर महाविकास आघाडीचेच नेते ते आहेत, देशातले मोठे नेते. आणि महाविकास आघाडी करण्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिलेला आहे आणि ती चालावी, चांगलं काम आमच्या हातून व्हावं याकरता त्यांचं मार्गदर्शन योग्यच आहे. आणि त्यामुळं ते मुख्यमंत्र्यांना भेटण्याची न्यूज होत असेल, पण आम्ही बाकीचे मंत्री आम्ही तर कायम काही ना काही निमित्त आमचं असतं, भेटत असतो. राष्ट्रवादीमध्ये जास्त अनुभवी जे आहेत मंत्री, म्हणजे कदाचित शिवसेनेमध्ये मंत्री हे 5 वर्षामध्ये ते राहिलेले असतील किंवा मागे 95चे एखाद 2 माझे सुभाष देसाई कदाचित असतील फक्त. पण हे आणि आम्ही मात्र जवळजवळ 15 वर्ष अगोदर मंत्री राहिलेलो असे आम्ही बहुत, म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी आम्ही आहोत आणि महत्त्वाचे खाते सांभाळलेले आम्ही आहोत. त्यामुळे तो फरक तेवढा आता ज्यावेळेस, परंतु सरकार एकत्र पद्धतीनं चालवायचं आहे, ध्येय आपलं एक आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम आपला आहे आणि त्याच्या पद्धतीनं आपल्याला निर्णय घ्यायचे तर ते एक मतानं खूप चांगल्या पद्धतीनं होतात. कर्जमाफीचा निर्णय, कर्जमुक्ती आपण म्हणतो की शेतकऱ्यांना, म्हणजे मागील सरकारनं केलं पण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा छळच झाला होता. शेतकऱ्याला ते फॉर्म भरणं, पैसे मिळणं दुरापास्त होतं. तेच आता जो निर्णय आम्ही घेतला ते सहजतेनं 2-2 लाख रुपये जाऊन पडले त्या कर्ज थकबाकी असल्या शेतकऱ्याकडे. एकदम चांगला दिलासा, काही विनासायास. थोडंसं या संकटामुळं, कोविडच्या संकटामुळं अडचणी झाल्या, नवीन आर्थिक उत्पन्न थांबल्यामुळं दुसरा हप्ता त्याचा जाऊ शकला नाही, तरी तो पाठवायचा प्रयत्न. जे असे जनतेच्या हिताचे जे निर्णय आहेत ते निर्णय तर आम्ही एक मतानं घेतो आणि चांगल्या पद्धतीनं राबवतोय, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. आता ही जाहिरात, त्यात फोटो न येणं हा काय फार मोठा विषय होऊ शकत नाही. आम्ही केलेले चांगले निर्णय हे चर्चेचे झाले पाहिजे. पण मला सांगा की शिवसेनेला स्वतःचं अस्तित्व महाराष्ट्रात टिकवायचं आहे,
राष्ट्रवादीला स्वतःचं अस्तित्व वाढवायचं आहे, समोर भाजप आहे, त्यांना शतप्रतिशत भाजपा महाराष्ट्रात आणायची, अशा वेळेला काँग्रेसला वाढायला आणि परत आपला भक्कम किल्ला महाराष्ट्र करायला वाव आहे असं तुम्हाला वाटतं? आम्ही निवडणुकासुद्धा एकत्र पद्धतीनं सुद्धा लढू आणि मला तर असं वाटतं की हे सरकार आम्ही जर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि जनसामान्याला पटेल, जनसामान्य ज्यावेळेस त्याची हे करेल का नाही यांनी खूप चांगलं चालवलं तर पुढं सुद्धा चालू शकतं हे सरकार, असं काही नाही. त्यावेळेस ज्यावेळेस 2024ला निर्णय करू आम्ही चला पुन्हा एकदा आपण सगळेजण एकत्र राहू, एकत्र लढू आणि पुन्हा जनतेचा महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू. प्रश्न शेवटी एकत्र पद्धतीनं काम करीत जाण्याचा आणि जनतेच्या हिताचा आहे आणि ते आम्ही केंद्रीभूत मानतो. तुमच्या स्वतःच्या सहकार क्षेत्राच्या अनुभवावर येणार, पण त्याच्या अगोदर मला एक प्रश्न आता तुम्ही बोलत असताना एक आठवला, तो म्हणजे काँग्रेसच्याकडे असलेले काही विभाग आहेत, उदाहरणार्थ ऊर्जा, त्याच्या वीजबिला संबंधीचा मुद्दा किंवा सारथी जे संस्था होती त्याच्या संदर्भात उद्देश चांगला असेल, सरकारचा निर्णय घ्यायची इच्छा होती, परंतु त्याला एवढा वेळ लागला की ते हमरीतुमरीवर प्रकरण सोशल मीडियावर आलं आणि मग ते सर्वत्र पसरलं आणि मग ते चिघळलं आणि मग ते अजितदादांच्या समोर आणि विजय वडेट्टीवार वगैरे सगळ्यांनी मिटिंग करून ते एकदा मिटवलं आणि त्याचं काय जी सुरळीत यंत्रणा, जी यंत्रणा सुरळीत चालवायची आहे, आता वीजबिलच्या बाबतीत पण जी घोषणा झाली त्याची अंमलबजावणी होताना, तर ज्या घोषणा झाल्यात की ती अंमलबजावणी करण्याची इच्छा आहे, पण मग समस्या कुठे येते का ती लोकांपर्यंत नीट पोचत नाही? हे तुमच्या काँग्रेस संदर्भातल्या खात्यांसंदर्भात नाही, मराठा समाजाच्या विकासाकरता आणि तरुणांकरता ती सारथी संस्था काढली की त्यांना चांगलं शिक्षण मिळावं किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये ते यावेत, आणि त्या स्पर्धा परीक्षेत तयारी करून त्यांना पुढं चांगल्या पद्धतीचं संधी मिळावी हा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. परंतु त्यामध्ये मागील काळामध्ये काम होत असताना आम्हाला वाटतं की काही दोष त्याच्यामध्ये राहिलेत असं मत आमच्या एका समितीचं झालं आहे. आम्ही त्या समिती पुन्हा तपासून घेतोय आणि ती सारथी आम्हाला आणखी बळकट कशी करता येईल आणि आणखी चांगलं काम करून युवकाला संधी देण्याकरता आम्ही काय चांगलं करू शकतो ती प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न आमचा आहे. पण तो मागील काही जे आहे दोष ते दूर करून ते करणं एवढाच त्याच्यातला भाग होता. आता याच्यात काही अडचणी ह्या सगळ्या कोविड ह्या सगळ्या याच्यात अडचणी झाल्या, ते जे प्रशिक्षण चालू होते ते थांबून गेले. याला काय म्हणजे सरकार दोषी नाही, कारण दिल्लीमध्ये जवळ 300 मुलं शिक्षण घेत होते, त्यांना आणावं लागलं आम्हाला इथे, आम्ही व्यवस्था करून त्यांना आणलं. तर ह्याच्यामुळं हा काय दोष सरकार म्हणून आमचा नव्हता, परंतु ती आणखी चांगली कशी करता येईल आणि त्यातून आमच्या मराठा समाज जो आहे त्यातले जे तरुण आहेत का जे होतकरू आहेत, संधी दिली तर खूप चांगलं काम करतील, प्रशिक्षणाची गरज आहे, तर ती सगळी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमचा आहे. सारथी आणखी पुढच्या काळात चांगलीच झालेली दिसणार आहे आपल्याला, त्यात अडचण नाही. ऊर्जेच्या विषयात काय झालं की 3 महिन्याचं वीज बिल हा मोठा चर्चेचा विषय, तो काय आमचाच म्हणजे महावितरणचाच आहे असं नाही, काही ज्या खाजगी कंपन्या त्यांचा सुद्धा आहे. 3 महिन्याचं बिल ज्यावेळेस एकत्र आलं आणि विशेषतः बाहेर जाऊन तिची रिडिंग घेऊ शकत नव्हते त्यावेळेस ते सरासरी पद्धतीनं काढलं गेलं. त्याचा आता लोकांचं आर्थिक स्रोत थांबलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना ते बिल देणं सुद्धा काही खूप कुटुंबाला दुरापत झालं. त्याच्यातून ती चर्चा घडलेली मला दिसते. त्यात काही दोष असेल तर दूर करण्याची तयारी ऊर्जा विभागाची आणि सरकारची आहे. त्याच्यामध्ये हप्ते पाडून देणं, सवलती देणं याचे सुद्धा निर्णय त्यांनी आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी घेतलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की जनतेला एका बाजूला चांगल्या पद्धतीनं मदत झाली पाहिजे, दुसऱ्या बाजूला शेवटी ऊर्जा विभाग आहे त्याचं प्रोडक्शन उत्पादन चालूच राहिलं पाहिजे ना. त्याला कोळसा खरेदी आहे, इतर आहे, मेंटेनन्स आहे, रोज काम काही ना काही करावं लागतं, त्याच्याकरता पैसा उभा करणं हेही काम आहे. ह्या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न आमचे ऊर्जा मंत्री आणि सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करतो आहोत. दुसरं असं मराठा आरक्षणासंदर्भातलं बऱ्याच जणांना प्रश्न होता की मराठा आरक्षणाबद्दल हे सरकार किती गंभीर आहे, किती गंभीर. आता ते कोर्टामध्ये गेलं, आपण वकील चांगले दिले. तुमचं व्यक्तिगत मत काय आहे की काय होऊ शकेल, हे आरक्षण कायम राहील कोर्टात? नाही, लोकशाही आघाडीच्या काळामध्येच मी सदस्य होतो, त्यावेळेस कमिटी होती, त्या कमिटीनं आरक्षण प्रथम दिलं आणि ते थोडंसं निवडणुकीत तोंडावरच होतं, त्यामुळे काही प्रश्न तयार झाले. आता आमच्या पुन्हा त्याच्यातला निर्णय झालेले आहेत आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये आता केस चालू आहे. काल एक मेडिकलच्या ॲडमिशनच्या संदर्भातली केस होती, तिच्यामध्ये चांगलं निर्णय कोर्टाने दिलेला आहे.
आमचा पूर्ण प्रयत्न आहे की ते आरक्षण राहिलं पाहिजे आणि त्याकरता जे जे उपाययोजना करायचे, जे जे वकील लावायचे, हे यात पूर्णपणे काळजी घेतली जात आहेत. मान्य अशोकराव चव्हाण हे आमचे जी उपसमिती आहे तिचे अध्यक्ष ते आहेत. आम्ही सतत सर्वांशी बोलतो आहोत. उपसमितीत जशी चर्चा करतो आहोत तसंच ज्या संघटनांचे पदाधिकारी त्यांच्याशी सुद्धा बोलतो आहोत, वकिलांशी सुद्धा बोलतो आहोत. आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक घेतलेली आहे का मराठा नेत्यांची, की आपल्याला काय काय कुठं अपुरं पडतो का आपण काही, म्हणजे कुठेही आम्ही त्याच्यात चूक होणार नाही याची काळजी घेत, पुरेपूर 100% काळजी घेत आम्ही पुढे चाललेलो आहे. त्यामुळे यश मिळेल याची खात्री मला वाटते. आता तुम्हाला जो मूळ मुद्दा मी विचारणार होता त्याच्यावर येतो की सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः एक मॉडेल यशस्वी केलं आहे. संगमनेरमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळ्या सहकारावर उभे राहिलेले कारखाने ते यशस्वी रीतीने चालतात आजही. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राची जडणघडण सहकार क्षेत्रावर झाली आणि महाराष्ट्राचं राजकारण हे एका प्रकारे त्याचं पोषणच सहकार क्षेत्रात झालं. मधल्या काळात सहकार क्षेत्र फार बदनाम झालं आणि कारखान्यात गैरव्यवहार झाले, कर्जबाजारी झाले अनेक कारखाने आणि बुडाले पण. अशा वेळेला सहकार तुम्ही टिकवून ठेवला तिकडे. आता मला सांगा की सहकारामधनं येणारं जे नेतृत्व आहे त्यामुळे महाराष्ट्राचं जे पोषण झालेलं तर त्या नेतृत्वाला आता मर्यादा पडली आहे का? आता ते मॉडेल तेवढं यशस्वी होणार नाही का महाराष्ट्रभर? कारण या सगळ्या बदलानंतर पुन्हा 2014 नंतरच्या बदलानंतर सहकाराला तितकंसं महत्त्व राहिलं आहे का नाही? कारण तुम्ही आजही ते मॉडेल यशस्वी केलं आहे, पण तुम्ही एक उदाहरण आहात. महाराष्ट्र म्हणून विचार करायचा झाला तर महाराष्ट्र सहकारामधला दादा जो म्हटलं जायचं तर सहकार आता यशस्वी दिसत नाही, म्हणजे किंबहुना गैरव्यवहारासाठी त्याचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राची एकंदर जी समृद्धी आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा सहकाराचा आहे हे नाकारता येणार नाही. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कृषी उद्योगाचं एक धोरण आखलं होतं आणि त्याच्यामध्ये सहकाराला प्राधान्य दिलं होतं. परिणाम तर आपण पाहतोय की आपण 1968 किंवा 70चा कालखंड जर पाहिला तर त्यावेळेस आपल्याकडे अन्नधान्याची टंचाई होती. असा महाराष्ट्र, सगळा देश होता, महाराष्ट्र तसा होता. 72चा दुष्काळ, नंतर 72चा दुष्काळात तर आपला 5वीला पोचलेला आहे मोठ्या भागाला. असं असताना पहिल्या टप्प्यात 25 वर्षाचा कालखंड असा आहे की आपण पूर्ण बदललेलो आहे. 70 नंतर 95 पर्यंत आपण गेलो तर आपल्याला दिसतंय की साखर कारखानदारी विशेषतः सहकारातली मोठ्या प्रमाणात उभी राहिली, सहकारी बँका मोठ्या प्रमाणात उभे राहिल्या, दूध संघ उभे राहिले. जे दुधाची बाटली करता रांगेत उभं राहावं लागायचं, परमिट घ्यावं लागायचं आपल्या मंत्रालयातून. मला माहिती आहे, लहानपणी मी ते कार्ड होतं आमच्याकडे, ते घ्यावं लागायचं. तिथं दुधाचं उपलब्ध दूध तयार झालं. आता दूध रस्त्यावर ओततात आंदोलन करण्यासाठी. आजची स्थिती अशी आहे, लाखो लिटर दुधाचं काय करायचं हा प्रश्न आहे. हे काम जे झालं महाराष्ट्रामध्ये अर्थव्यवस्थेत, तुम्हाला सांगतो की फळबागा, हॉर्टिकल्चर स्टेट म्हणून ओळखलं जातं आपलं राज्य. याच्यात खूप मोठा वाटा सहकाराचा आहे. सहकारामुळंच हे होऊ शकलं, ही वस्तुस्थिती आहे. जिथे सहकार नाही तिथं तुम्हाला मागासले पण दिसेल. जिथं सहकार उभा राहिला तिथे ओएसिसची बेटं येते, म्हणजे तिथे एक साखर कारखाना असेल किंवा एक सहकारी संस्था चांगली असेल तर तिथं अर्थव्यवस्था बदललेली आपल्याला दिसते. तर हे सहकाराचं आणि ते मी तर 95 सालापर्यंतच म्हणतो, तिथपर्यंत जरी पहिला अभ्यास केला पहिल्या टप्प्याचा तर लक्षात येतं की 25 वर्षामध्ये एवढा आमूलाग्र बदल की ज्याला क्रांती म्हणावं. क्रांती म्हणजे तरी काय, आमूलाग्र बदलाला क्रांती म्हणतात. ती क्रांती आपल्या महाराष्ट्रामध्ये करून दाखवली त्यावेळेच्या नेतृत्वाने, त्या कार्यकर्त्यांनी, सहकारातल्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यांनी ते मिळून केलं. मला असं वाटतं की एकंदर आज काही ठिकाणी दोष निर्माण झाले असतील, काही सहकारी बँकांमध्ये असतील, काही साखर कारखानदारीमध्ये असेल, काही सहकारी संस्था झाल्या असतील, म्हणून ते मॉडेल फेल बांधता यायचं नाही. शेवटी ते सूत्र आहे, तुम्ही जर चांगलं वापरलं ते तर तुम्हाला यश आहेच त्याच्यामध्ये. आपण वापरतो कसं, त्याचा उपयोग करून घेतो कसं, याच्यावर अवलंबून आहे. जे एकटा दुकटा माणूस करू शकत नाही ते सहकार करू शकतो. मोठा कारखानदाराचं स्वप्न सहकार साध्य करू शकतो. हे अनेक ठिकाणी आपण पाहतो. महाराष्ट्रातले अत्यंत सुंदर ठिकाणं आज आपण जर पाहिले तर ते सहकारातून उभे राहिलेले दिसतील, शेतीच्या क्षेत्रातले याच्यातले. त्यामुळं दोष सहकारी तत्वाचा नाही आहे, त्या विचाराचा दोष नाही आहे. कुठं झाला असेल
तिथं व्यवस्थापन असेल किंवा काही नैसर्गिक परिस्थितीने त्यांना अडचण आणली असेल तर असेल. म्हणून ते तत्त्व आहे आणि सगळंच काही खराब झालं असं मानायचं कारण नाही. जे खराब झालं असेल, चुकलं असेल तर त्याला दुरुस्त केलं पाहिजे. कोणी जाणीवपूर्वक काही केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु ते तत्वाला बळकटी देण्याचंच काम केलं पाहिजे. जे मी पुन्हा एकदा सांगतो की ते साधनच असं आहे की जे एकटा-दुकटं करू शकत नाही ते सहकारामुळं मोठं विश्व कारखानदारीचं उभं राहू शकतं. हे आश्चर्यकारक असं काम आपण करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे ताकदच त्याला दिली पाहिजे आणि आणखी दुरुस्त करून पुढे नेलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा यात सहकाराला जोडून की 2014 नंतर देशाचं राजकारण बदललं, त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात पण भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आजही भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदार आहेत, म्हणजे इतर 3 पक्षांपेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तर सहकारपूरक आणि सकारात्मक अशा मुद्द्यांवर उभा राहिलेल्या महाराष्ट्राचा बदल हळूहळू 14 नंतर हिंदू मुस्लिम सारख्या नकारात्मक मुद्द्याच्या भोवती निवडणुका खेळल्या जाऊ लागल्या असं तुमचं मत झालंय का? नाही, हे खरं आहे की राजकारणाचं स्वरूप 14 नंतर खूपच बदललं आणि ते सवंग याच्याकडे नेण्याचा प्रयत्न झाला या मताचा मी आहे. खरं म्हणजे आपली राज्यघटना आणि तिची मूलभूत तत्त्व ती इतकी शाश्वत आहे की तिच्यावरच आपण काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच देश चालवला पाहिजे तर देश पुढे जाणार आहे. परंतु असं आहे की कोणत्या जातीचं नाव घेऊन राजकारण करायला लागलं, धर्माचं नाव राजकारण करायला लागलं तर ते जास्त सोपं असतं. राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत जे आपण स्वीकारले, ज्याच्यावर हा देश चालतो, जे आपल्या खूप मोठ्या मंथनातून म्हणजे शेकडो वर्षाच्या मंथनातून परिपाक आपली राज्यघटना असं मी मानतो की ज्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद आहे. त्या पद्धतीने राजकारण करणं अवघड असतं हे मला माहिती आहे. काँग्रेस त्या पद्धतीने करते म्हणून काँग्रेसला अवघड आहे, सवंगपणे सोपं होऊन जाईल. तर ही गोष्ट आहे. दुर्दैवानं तसं होतं आहे आणि समाजामध्ये तशा प्रकारचं वातावरण निर्माण करून धार्मिक वातावरण काही गोष्टी अशा घडवायच्या, प्रचाराचं माध्यम ते वापरणं आणि त्याच्यातून मताचं विभाजन करणं असा प्रयत्न निश्चितपणे होतोय. त्याचा त्रास आज होतो आहे, म्हणजे नाही असं नाही. मूलभूत तत्वांना तर त्रास होतो, राज्यघटनेलाच तो त्रास होतो असं म्हणलं तर हरकत नाही. परंतु मी तरी असं मानतो की जरी हा त्रासाचा काळ आमचा असला, या विचाराचा त्रासाचा काळ असला तरी हा शाश्वत आहे. आमचा विचार हा शाश्वत आहे कारण या राज्यघटनेच्या परिपाक येतो. मी काय मानतो की राज्यघटना तिचं मूलभूत तत्व जे प्रिॲम्बल हे आपल्याकरता खूप महत्त्वाची देणगी आहे. त्याच्याशीच निगडीत राजकारण असलं पाहिजे. ते शाश्वत आहे आणि त्या पद्धतीनंच आपण पुढे गेलं पाहिजे. मला वाटतं शाश्वत असल्यामुळं कदाचित कठीण काळ आता असेल, एक दिवस पुन्हा वैभवाचे दिवस त्याला येतील. पण आता मोदींचं सरकार जे चाललेलं आहे ते पाहता काही दिवसातच एकपक्षीय देश होईल अशी परिस्थिती ते निर्माण करत असते. त्यांना विरोधी पक्षाचं सरकार कुठच्याच राज्यात आवडत नाही किंवा देशात सुद्धा विरोधी पक्ष टिकू नये, संसदा चालू नयेत अशा प्रकारचे म्हणजे आता तुम्ही बघितलं व्हीप काढून जे केलं. तर या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं की हे टिकेल का इतर पक्ष टिकणार नाहीत? नाही, अनेक पक्षांनी म्हणजे काँग्रेस वगळता सर्व पक्षांनी शरणागती पण पत्करली आणि काँग्रेसमध्ये सुद्धा राहुल गांधीच बोलत आहेत. त्या पद्धतीचा काळ आता आला, त्यांनी त्या पद्धतीनं राबवत आहेत. केंद्रामध्ये ती सत्ता मिळवली, पुन्हा त्यांनी मिळवली. राज्यामध्ये ते ऑपरेशन लोटस करतायत. ठीक आहे, त्यांचा आज तो काळ यशस्वी होतोय. पण काळाच्या ओघात हे जनतेच्या लक्षात येणार आणि कुठेतरी चुकल्यासारखं वाटणार याची खात्री मला आहे. हा काळ मधून येत असतो असा, परंतु जनता आपली अत्यंत समजदार आहे. एक दिवस लक्षात येईल की अरे आपलं चुकलेलं आहे, आपण अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे, सगळ्यांनी बरोबर प्रगती केली पाहिजे, हे लक्षात येईल. किती काळ लागेल हे व्हायला लक्षात यायला? मला वाटतं 24 मध्ये तुम्हाला निश्चितपणे बदल दिसेल, सगळा बदल झालेला दिसेल, देशात बदल दिसेल. मला दुसरा एक मुद्दा असा आहे की या संपूर्ण पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकेकाळी पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जायचं. सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. म्हणजे माधवराव बागलांपासून केशवराव जेधेमपर्यंत असं अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे वैचारिक क्रांती करण्याचा प्रयत्न केला. प्रबोधनकार ठाकरेंचं तुम्ही नाव घेतलं. मला सांगा की आज असं काही दिसत नाही आहे. म्हणजे आज असं की आपल्या जातीपुरतं किंवा आपल्या धर्मापुरतं बोलण्याची किंवा किंबहुना जातीत आणि धर्मात अधिक वैमनस्य वाढेल तसं राजकीय यश नगद नारायण लगेच प्राप्त होईल अशी परिस्थिती आहे. किंबहुना विधान परिषदेच्या जागा तर जातीच्या आधारावरच वाटल्या जात आहेत किंवा आपल्या जाती
साठी कोणती माती खावी अशा प्रकारे चाललंय की आपल्या धर्मासाठी कोणाची हत्या करावी इथपर्यंत देश पुढे गेला. लिंचिंग होतं, मॉब लिंचिंग. तर तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर आपण सत्यशोधन विसरलोय आणि आपण आपली पुरोगामी परंपरा गमावली आहे? नाही, हे खरं आहे की आपली परंपरा खूप थोर आहे. खरं सांगतो, आपण जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वरांचं पसायदानसुद्धा सर्वांना, सगळ्यांच्या जीवनामध्ये, विश्वाच्या जीवनामध्ये आनंद मागणारे नाही, ही आपली परंपरा आहे. मग प्रत्येक संतांनी जे सांगितलं समतेचा संदेश दिलेला आहे. वारकरी संप्रदाय आपला समतेचा संदेश देतो. तिथं काही माणसात भेद नाही, तिथं कुठं ही स्थिती आहे. आपल्याला महात्मा फुलेंची, सावित्रीबाई फुलेंची परंपरा आहे, आपल्याला शाहू महाराजांची परंपरा आहे, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा आहे, आणि अनेक आपली लोक आहेत, लोकहितवादीसारखी ही सगळी की ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवला. आपली विचारसरणी ही पुरोगामी केली, माणसात त्यांनी भेद ठेवला नाही. खरं म्हणजे दुर्दैवानं आजचं चित्र मात्र वेगळं झालेलं दिसतं आणि कुठंतरी जाती धर्माचं स्तोम वाढताना दिसतंय. हे अत्यंत खरं आहे. याच्यात दोन गोष्टी आहे की काही मंडळी त्याकरता प्रयत्न करते की सोपा मार्ग राज्यात सत्ता मिळवण्याचा, त्यांनी ती जात धर्म हे शोधतात. चला, याच्यात काही जास्त त्रास नसतो म्हणून ते तसं शोधतायत. आम्ही सुद्धा काही बाबतीत कमी पडतो असं माझं मत आहे. कोणत्या? आम्ही काँग्रेस म्हणून आमची जी विचारसरणी आहे ती मूलभूत तत्वाशी, विचाराशी निगडीत आहे, परंतु ते तत्वज्ञान, विचार हा तरुण वयातच तरुणाला कसा पटवता येईल, कसं समजून सांगता येईल, त्याला आपल्या विचाराबरोबर कसं घेता येईल, याकरता जे प्रशिक्षण आणि शिबिरं असले पाहिजे, विचारधारेचे निर्णय व्याख्यानं असले पाहिजे, तरुणांना बरोबर घेतलं पाहिजे. तो पुढचा काळातला आपला नागरिक हे समजून त्याची डेव्हलप केलं पाहिजे. आणि नागरिकांमध्ये सुद्धा वातावरण ते निर्माण करण्याकरता, विचारधारेचं वातावरण निर्माण करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये जे पहिलं शिबिरं चालायचे, आजही किंवा सेवा दलाचं पण काम होतं. आज फक्त सेवादल जे आहे, सेवादल आजही ते काम करताना दिसतात. या विचाराकरता काम त्यांचं चाललेलं आपल्याला दिसतं. त्या व्यतिरिक्त आता म्हणजे मी अध्यक्ष झाल्यापासून त्या दृष्टीनं विचार करायला लागलो की कशा पद्धतीनं शिबिरं करता येतील, काय करता येईल, याचा विचार आम्ही सुरू केलेला आहे. परंतु खरं एक सेवादल साधना आजही वाचावा असाच असतो. साधनाचा अंक कौतुकास्पदच असतं, मी नाकारत नाही. तेच आज चांगल्या पद्धतीनं काम करतायत. ते काम आम्हाला सुद्धा केलं पाहिजे. काय झालं, मधल्या काळामध्ये आमच्या ज्या सत्ता एकदा आल्या पक्षाकडं की आम्ही सगळं विसरून जाऊन मग ते बाकी काम चालतं. पक्षाचं पण तेच होतंय. म्हणजे ते पुढच्या काळात तेच अनुभवणार आहेत की ज्यांना वैचारिक आपलं जे काही थोडं म्हणजे जे काही भांडवल, जे ज्या पद्धतीचं ते सत्ता आल्यावर माणूस पातळ, म्हणजे आम्ही मंत्री झाल्यानंतर टिळक भवनला कधी किंवा गांधी भवनला जाऊन बसत नाही. आम्ही आमच्या ऑफिसला बसतो, दौरे करतो, परंतु आपला पक्ष मात्र आम्ही विसरून गेलेलो असतो. हा जो दोष आहे, हा आमचा दोष आहे. आम्ही 15 वर्ष काम करत असताना कुठेतरी आमचं चुकत असलं पाहिजे. आम्हाला हे सगळे दोष दूर करावे लागतील. आणि काही असो, पक्ष हा तत्वावर, विचारावर आधारित असला पाहिजे, याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल. तर हे जे पक्षातले बदल, जर विचारांना माणूस तयार झाला, कार्यकर्ता तयार झाला, तर हे पक्षातले बदल जे म्हणतो उड्या मारणं, हे सुद्धा कमी होऊ शकतं. आणि ती काळाची गरज आहे, आम्हाला त्यावर काम करावं लागणार आहे. एक मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच पडतो म्हणजे मनाला की तुमचे जे नेते आहेत त्यामध्ये राहुल गांधी जे आहेत, राहुल गांधींनी माणसाला मानसिकदृष्ट्या प्रोपागंडामध्ये, राक्षसी प्रोपागंडामधनं एखाद्या किती बदनाम करावं, किती तो आहे त्याच्या एकदम विपरीत त्याचं चित्र उभं करावं आणि त्याला त्रास द्यावा आणि तो त्याने सहन करावा, याचं ते उत्तम उदाहरण आहेत. तर तुम्हाला त्यांच्याकडे बघताना म्हणजे आता जगामध्ये त्यांच्या प्रोपागंडामध्ये समोर भारतीय जनता पक्षाने जो काही प्रचार केलेला आहे त्याच्यातनं राहुल गांधीचं एक चित्र उभं केलं आहे. तुम्ही स्वतः राहुल गांधींना जवळून पाहिलेलं आहे. तुमचं व्यक्तिगत मत राहुल गांधींबद्दल काय आहे? नाही, गेल्या 5 वर्षामध्ये राहुलजींच्या खूप जवळ जाण्याची संधी मला मिळाली, खूप चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांचं व्यक्तिमत्व मला खूप चांगलं जवळून समजलं. खरं म्हणजे त्या व्यक्तिमत्वानं किंवा त्या कुटुंबानं जे दुःख पाहिलं आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे. की इंदिराजींचा मृत्यू जवळून पाहिला, राजीवजींचा मृत्यू जवळून पाहिला, राजकारणातले सगळे हल्ले त्यांच्यावर होत आहेत, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा प्रचारमाध्यमांचा उपयोग बदनामी करण्याकरता किती होतो हे निर्णय याच्यामधून दिसतंय.
त्याचं काही हेराफेऱ्या त्या याच्या एखाद्या भाषणात करायच्या आणि चुकीच्या पद्धतीनं ते जनतेपर्यंत आलू जाईल आणि असा सोना भाषण जे मोदींनी केलं होतं ते राहुलजींच्या नावावर घातलं. असं ह्या सगळ्याचा परिणाम प्रचार माध्यमाचा एवढा मारा की त्याच्यातून एखाद्या व्यक्तिमत्वाला खूप मानसिक त्रास दिला जातो. याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. राहुलजींना मी जवळून पाहिलं, खूप चर्चा मी केली. अत्यंत आपल्या विचाराशी प्रामाणिक असणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. त्यांचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. त्याच्याशी तडजोड, विचाराबरोबर कधी तडजोड नसते. त्यांची आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ताकद देण्याची सुद्धा तीव्र इच्छा असते. तुम्ही काम करा, मी पाठीशी उभा आहे असं म्हणण्याची ताकद त्यांची जी आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. माझं मत असं आहे की नेतृत्वाचे अत्यंत चांगले गुण असणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. फक्त त्यांच्याबद्दल जे वातावरण निर्मिती करण्यामध्ये यशस्वी झालेले हे दिसतात काही प्रमाणात. मला वाटतं की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत खरं म्हणजे त्यांनी जो प्रचाराची यंत्रणा राबवली, ज्या पद्धतीची भाषणं झाली, त्यांनी मांडलेली न्याय योजना शेवटी घ्यावी लागली सर. घ्यावी लागेल. आज गरीब माणसाकडे कोणाकडंही पैसे शिल्लक नाही. तुम्ही उत्पादनं जरी प्रोडक्शन चालू केले तर खरेदी कोण करणार? ते दुकानदाराचा माल कसा करणार? क्रयशक्ती संपली. त्यांनी सांगितलं की क्रयशक्ती निर्माण करा, गरीब माणसाला, कुटुंबाला मदत करा. ते दुकानात जातील, जीवनावश्यक वस्तू खरेदी करतील, त्यामुळं व्यापाराचा व्यापार चालेल, उत्पादनं सुरू होतील, लोकांना काम. इतकी सुंदर योजना तिने तयार केली, ती मांडली. ती का राजकारण म्हणून नव्हती मांडली, ती देशाच्या हिताकरता मांडली होती. डॉक्टर मनमोहन सिंगांसारखे मार्गदर्शक त्यांना आहे, त्यांचा उपयोग ते करतायत. आणि त्यांचं काही असलं, तुम्ही 10 वर्षाचा UPAचा कालखंड जर पाहिला सोनियाजींच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेस घेतलेले निर्णय हे सर्वसामान्याकरता घेतलेले खूप निर्णय आहे. रोजगार हमीचा असेल, माहितीच्या अधिकाराचा असेल, शिक्षणाच्या बाबतीतला अधिकार देण्याचा निर्णय असेल, अन्न सुरक्षेचा निर्णय असेल, खूप निर्णय, अत्यंत गरीब माणसाला, जनतेला ताकद देणारे निर्णय. दुर्दैव असं काय समस्या होती की ज्याच्यामुळे राहुल गांधींना तेवढं यश मिळत नाहीये? नाही, एकच आहे की ज्या काळाचा बदल, एक तर आम्ही ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी जी केली गेली भारतीय जनता पक्षाकडून आणि ती प्रचार माध्यमाची केली गेली, एका बाजूला दाखवत नव्हते धर्माचं हे, परंतु ते तर सूत्र त्यांचं कायम राहिलं. आणि स्ट्रॅटेजी प्रचार माध्यमं जे राबवली गेली, बदनामी करण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला, माझ्या मते त्यामध्ये त्याच पद्धतीने उत्तर देण्यामध्ये कदाचित आम्ही केलेलं काम सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. पण इथे मला एक मुद्दा खूप प्रकर्षाने दिसतो. संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची ताकद एकट्या राहुल गांधीवर तुटून पडली. आणि राहुल गांधी हे एकच काँग्रेसचे नेते आहेत जे मोदीजी आणि भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या फळीला अंगावर घेतात. बडे नेते किंवा तरुण नेतेसुद्धा ह्या प्रकारचं काही न बोलता एक चांगुलपणा कायम ठेवून चांगलं राजकारण आपलं जमवून घेतात. तर अशा वेळेला राहुल गांधींबरोबर इतर एवढी लोकांची फळी आहे, म्हणजे त्यांच्यात क्षमता नाही असं नाही. पी चिदंबरमना तुरुंगात पण पाठवलं तरी त्यांनी दबले नाहीत. किंवा आता अहमदभाईंची चौकशी चालू आहे, तर त्यांच्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीने राजकारण करत आहे. परंतु राहुल गांधींसारखा हल्ला कोणी चढवत नाही आणि अंगावर पण कोणी घेत नाही. याचं काय कारण आहे? नाही, खरं आहे की आम्हाला सुद्धा त्यामध्ये राहुलजी एकटे उभे राहतात, खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या पाठीशी प्रत्येकानं उभं राहिलं पाहिजे, कार्यकर्त्यांना उभं राहिलं पाहिजे. तितक्याच ताकदीनं चुकीच्या चाललेल्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. राहुलजी राजकारणापेक्षा बोलण्यापेक्षा जनतेच्या हिताचे गोष्टी बोलत असतात. त्याच्यावर आम्ही सुद्धा सगळ्यांनी ते आंदोलन म्हणूनच उभं राहिलं पाहिजे. तसं केलं तर एकदम चित्र बदललेलं निश्चितपणे दिसेल. आता थोडं राज्याकडे येतो की कोविड ही अनप्रेसिडेंटेड, म्हणजे अगोदर कधीही न पाहिलेली अशी विलक्षण आणि भयानक अशी समस्या जगापुढे आली. भारतासमोर सुद्धा आली, महाराष्ट्रासमोर सुद्धा आली. तुम्ही आता राज्याचे महसूल मंत्री आहात, सगळे कलेक्टर्स जे आहेत, जिल्हाधिकारी आहेत, तुमच्या अखत्यारीत येतात. मला सांगा की कोविडच्या संपूर्ण योजनेमध्ये आता पुरेसं जे काय कळलेलं आहे त्याच्यात असं दिसतं की टेस्ट, म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आलेल्या आहेत की स्वॅब टेस्टपासून त्या इतर टेस्ट ज्या राज्यभरात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजेत त्या एक. दुसरं, कोविडवर औषध नाही पण कोविडच्या लक्षणावर किंवा सायटोकाईन स्टॉर्म जो निर्माण होतो कोविडमुळे आणि त्यातनं मृत्युमुखी पडतात, तो त्याच्यावर जी इंजेक्शन्स आहेत, जी महागडी इंजेक्शन 40-50 हजाराची, ती इंजेक्शन यांचा पुरवठा योग्य तो झाला तर अजून मृत्यूदर कमी होऊ शकतो. पण तो त्या पद्धतीने होत नाही आहे. याचं काय कारण आहे? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण जास्त दिसतं. याचे 2 कारणं.
एक कारण हे की आपलं मुंबई हे ठिकाण हे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे, एअरपोर्ट आपला आंतरराष्ट्रीय आहे. हा आजार आला तो परदेशातून जेवढे आले ते जवळजवळ आजारी बाधित होऊन आले आणि तो समाजामध्ये पसरत गेला. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे जादा प्रमाण दिसण्याचं कारण पहिल्यापासून आपण टेस्टिंगवर जास्त भर दिलेला आहे. आपल्या इतक्या टेस्ट माझ्या मते कोणत्याही राज्यानं केलेल्या नाहीत. इतक्या टेस्ट आपण करतो आहोत, पूर्णपणे लक्ष देतो आहोत. तुम्ही मुंबई एक वेळ अशी होती की खूप काळजीची होती, म्हणजे मुंबईचं काय होणार असं वाटत होतं. धारावीचे प्रश्न निर्माण झाले होते. त्या झोपडपट्टीमध्ये जर एकदा हा कोविड घुसला तर बाहेर कसं येणार हा प्रश्न होता. परंतु माननीय मुख्यमंत्री असतील किंवा आमच्या तिथे मंत्री ज्या लोकप्रतिनिधी वर्षाताई गायकवाड ते असतील, आमचे इतरही लोकप्रतिनिधी असलम मंत्री हे हो, तर ह्या सगळ्यांनी इतकं चांगलं लक्ष तिथे दिलं का त्याचं धारावीचं मॉडेल झालं आहे, आपण लक्षात घ्या. म्हणजे परंतु ह्या सगळ्या दृष्टी आता ते उपनगराकडे गेलं आहे त्याची काळजी, कारण उपनगरातून मंडळी इथं नोकरी करता जे येत होते ते पुन्हा घरी जात होते, ते बाधित तिथे झालेले. पूर्णपणे लक्ष देण्याचं काम आम्ही करतो. टेस्टिंग सगळ्यात जास्त असल्यामुळं बाधितांची संख्या आपली जास्त असली तरी आपण त्या टेस्टिंग करतो आहोत, त्यांना लवकर बरं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सर्च आपण वाढवलेला आहे, म्हणजे जास्तीत जास्त शोध घ्यायचा, ट्रीटमेंट द्यायची याची काळजी आपण घेतो आहोत. यामध्ये एकच सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं, मृत्यू संख्या वाढण्याचं कारण असं होतं की लोक घराबाहेर येत नव्हते. बाधित झालं तरी न सांगण्याकडे कल जास्त होता आणि त्याचं एकदा तो आजार बळावल्यानंतर मग तुम्ही ॲडमिट केलं का मग मृत्यूचं प्रमाण वाढत होतं. विशेषतः वयोवृद्ध असतील आणि त्यांना इतर काही प्रकारचे आजार असतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाण त्यामध्ये जास्त राहिलेलं आहे. आता आम्हाला काळजी आता आहे की सहसा पुन्हा आता लॉकडाऊन आपण केलेलं आहे, काही सिटी अजून लॉकडाऊन आपण केलेलं आहे. ग्रामीण भागात ते जाऊन पोहोचते असा अनुभव आता वाढलेला आहे. म्हणजे मुंबई आपल्याला शांत झालेली दिसते, मालेगाव शांत झालेली दिसते, परंतु आता ग्रामीण भागामध्ये ते गेलेलं आहे. याला कारण असं की बरेच सारे पाहुणे मंडळी जे गावाकडे गेले किंवा गावाचा माणूस काही बाजाराच्या निमित्तानं शहरात आला आणि पुन्हा गावात गेला तर त्याच्यातून परिणाम आहे. गावोगाव क्वारंटाईन करण्याचे बाहेरून येणाऱ्याचं खूप प्रयत्न त्यांनी केलेले आहे. शाळेमध्ये पाहुण्यांना, सगळ्या पाहुण्यांना, मुंबईहून आलेला पाहुणापूर्वी सन्मान असायचा, आता शाळेत 14 दिवस झोपावं लागतं. त्याला काही इलाज नाही. एक मुद्दा असा आहे की औषधांचा काळाबाजाराचा खूप मोठा असं म्हटलं जातं की म्हटलं जातं की बाजारात औषधं उपलब्ध नाहीत आणि दुसरीकडे ते जास्त किमतीने मिळतात. तर जिल्हाधिकाऱ्यांना काय स्पेसिफिक नाही, आता याच्या बाबतीतले सगळे निर्बंध आपण काळजी घेतो आहोत आणि त्याच्यातले आता औषधाची उपलब्धता वाढते आहे. काळा बाजाराकरता सुद्धा प्रिस्क्रिप्शन आणि हे आजचे सुद्धा काही निर्णय, रोज नवे निर्णय गरजेला लागतील तसे प्रकारचे निर्णय, योग्य निर्णय हे सतत घेतले जात आहेत. स्वतः मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आहेत, आमचे राजेजी टोपे आहेत, सगळेजण सतत कामात आहे त्या विषयात आणि योग्य निर्णय घेऊन पुढं जाण्याचं काम हे लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. एक कोविड संदर्भातला एक छोटा प्रश्न फक्त की लॉकडाऊन संदर्भातली एक सर्वसाधारण नीती दिसत नाही किंवा समन्वय दिसत नाही. असंही एक दिसतं की कोण लॉकडाऊन जाहीर करतं आणि कुठे करतं आणि कशा प्रकारे तो राबवला जातो याचं काही, आणि दुसरं असा काही पुरावा आढळलेला नाही की लॉकडाऊनमुळे कोविड कमी झाला. आता असं आहे की अर्थव्यवस्था जर चालवायची आहे तर तुम्हाला उघडावं लागतंय सगळं किंवा मर्यादित प्रमाणात उघडावं लागतं, तर त्याच्यानंतर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करून तो सगळं पुन्हा ठप्प होतं. आणि असं आहे की देशामध्ये आज अर्थव्यवस्था अतिशय वाईट झालेली, 2016च्या नोटबंदीनंतर उत्तरोत्तर घसरत गेली, आता अतिशय वाईट परिस्थितीला पोहोचली. अशा वेळेला भुकेने मरायचं का कोविड-19ने मरायचं असं संभ्रम असलेली जवळपास 60% जनता राहते आणि ती सगळी शहराकडे जाते. तर तुम्ही असं लॉकडाऊनचं ऑन ऑफ करत राहिलं तर खूप प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये कसं आहे, याचा ऍक्ट आहे, साथीच्या रोगाचा ऍक्ट आहे 1897, तो जुना आहे. त्याच्यात आपण पुन्हा 85-90च्या काळामध्ये पुन्हा काही सुधारणा करून आपण हे केलेलं आहे. त्या अनुभवानं काही बदल केले. आता याच्यातून सुद्धा पुन्हा काही नवे बदल आपल्याला करावे लागतील, कारण नवं शिक्षण आपल्याला त्याच्यातून मिळतात, नवे अनुभव येत असतात. पूर्वीसुद्धा साथीचे रोग आलेले आहेत आणि त्याचा अनुभव आपल्या लोकांना आहे पूर्वीचा सुद्धा. यामध्ये काय, लॉकडाऊन हा प्रकारचा जो निर्णय असतो तो आपण जिल्हाधिकारी प्रमुख मानलेला आहे. जिल्ह्यांना जिथे महानगरपालिका आहे तिथं आयुक्त प्रमुख मानलेला आहे आणि त्यांना निर्णयाचे अधिकारसुद्धा खूप असतात. तिथे निर्णयाचे अधिकार त्यांना असतात की कशा पद्धतीनं तुम्ही हाताळायचं, आम्हाला तुम्ही रिझल्ट द्या.
आम्हाला तुमचा कोरोनाचं मुक्त झालेला जिल्हा दाखवा, तुमचा किंवा शहर दाखवा, हे त्यांना सांगितलं असतं. पूर्ण भरपूर अधिकार त्यांना दिले असतात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ह्या जिल्ह्यात वेगळा, ह्या जिल्ह्यात वेगळं दिसेल, परंतु तो थोडासा समन्वयाचा असं वाटू शकतं आपल्याला का याच्यात कसं काय एक जिल्हा असा एक, तर त्या जिल्हाधिकारी त्या परिस्थितीत ते निर्णय घेत असतो. खरं हे ऐतिहासिक संकट आहे, 100 वर्षातून एकदा येणारं संकट आहे. याच्यापूर्वीचे संकट याच्यात फरक आहे. त्यामुळं कदाचित काही गोष्टी नवीन येत आहेत, त्याचा परिणाम आपल्याला दिसत असला तरी एक प्रामाणिक प्रयत्न हे सरकार म्हणून असेल, आमचं प्रशासन म्हणून असेल, प्रशासनातले सगळे अधिकारी असतील, NGOजनी खूप मदत केलेली आहे. म्हणजे स्वयंसेवी संस्थांचं सुद्धा खूप कौतुक केलं पाहिजे की 3-4 महिने जे लोक होते त्यांना अन्न पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, मायग्रंट लेबरला पाठवण्याचं काम केलेलं आहे. प्रशासकीय आमचे कलेक्टर आणि ही सगळी यंत्रणा त्या कामामध्ये राहिली आहे. ह्या सगळ्या काम पोलीस यंत्रणेचं असेल, आरोग्य यंत्रणेचं असेल, खरं म्हणजे यांनी किती काम केलं याचं मूल्यमापन नंतर होईलच, निश्चित होईल, त्यांचं कौतुकच करावं लागणार आहे. परंतु शेवटी आता वेळ अशी आली की जनतेच्या सहकार्य आहेच आहे, पण आणखी स्वयंनियंत्रण, स्वयंशिस्त याची सुद्धा गरज लागणार आहे आता, की तुम्ही मास्क बांधलाच पाहिजे, तुम्ही अंतर ठेवलं पाहिजे, तुम्ही हात धुतले पाहिजे, गॅदरिंग टाळल्या पाहिजे, लग्न समारंभ कौतुकानं एकत्र येणं आता नको, हे मान्य केलं पाहिजे आपण. एकंदर प्रशासन आमचं आणि जनता यांच्या सहकार्यातूनच हे संकट आपलं निर्मूलन होऊ शकतं. इथे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काँग्रेसचा अंतर्गत जो संघर्ष आहे तो आणि आता देशातला जो आर्थिक आणि पॅन्डेमिकमुळे म्हणजे एका मोठ्या साथीच्या आजारामुळे जो लोक संघर्ष करतात तो पाहता काँग्रेस या पूर्वीच्या वैभवाला परत जाईल असं मगाशी तुम्ही म्हणाल, तर तो संघर्ष आतला आणि बाहेरचा एकाच वेळेला करून त्यात पुन्हा आपल्या पुनर्वैभवाची प्रतिष्ठापना करणं एवढी ताकद काँग्रेसमध्ये आहे का? एवढा अशक्तपणा आलेला आहे की तेवढं करू शकणार नाही? माझं मत असं आहे की काँग्रेस हा पक्ष विचारधारेशी निगडीत पक्ष आहे आणि ती विचारधारा शाश्वत आहे. देशामध्ये काय शेवटी शिल्लक राहणार असेल तर ती विचारधाराच राहणार, याच्यावर माझा विश्वास आहे. थोडंसं हे तर माणसातले नेत्याचे बदल हा तर अपरिहार्य भाग असतो काळाच्या ओघामध्ये. आम्हाला काँग्रेसला आजही खंबीर नेतृत्व आहे, जे सोनियाजींचे, राहुलजींचे अनेक नेते मंडळी आमची आहेत. काही थोडेफार इकडे ते जरी खाली गडबडी झाल्या तरी त्याचा परिणाम काही होणार नाही. एक दिवस पुन्हा काँग्रेस उभी राहिलेली दिसेल आणि जनतासुद्धा काँग्रेसबरोबर उभी राहिलेली दिसेल, ही खात्री मला निश्चित आहे. पण मला नेतृत्वामध्ये तो सूर सापडला आहे का की नेमकं आता काय करायला पाहिजे, काय चुका झाल्या याच्या संदर्भात? म्हणजे तुम्ही काँग्रेस वर्किंग कमिटीशी म्हणजे इतके आतमधले घटक आहात की तो सूर सापडला का नेमका? एकदम सापडलेला आहे. वस्तुस्थिती आम्हाला माहिती का, आम्हाला कसं आता सामोरं जायचं आहे. लढाई आमची कठीण आहे. मी तर सांगितलं की ज्याला राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाला बरोबर घेऊन जायचं आहे त्याच्याकरता लढाई कठीणच आहे. ही काय RSS आणि भारतीय जनता पक्षाची जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माणसं गोळा करण्याचा कार्यक्रम आमचा नाही आहे. आम्हाला सगळ्यांना बरोबर, देशाला बरोबर घेऊन जायचं आहे, देशातल्या सगळ्या नागरिकांना, सगळ्या विविधतेला बरोबर घेऊन जायचं. त्यामुळे आमची लढाई कठीण आहे ना, त्रास आम्हाला होणार पण शाश्वत येते. या त्रासातून आम्ही हा पुन्हा देश उभा करू, पक्ष उभा करून देश उभा करू. दुसरा एक मुद्दा असा म्हणजे हे उभं करताना तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, असे काँग्रेसची दोन एक फळे आहेत की ज्येष्ठ नेत्यांची एक फळी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वासाठी उभे राहणारी अशी ग्रासरूट मधली मंडळी ज्यांना राजकीय बॅकग्राऊंड काही नाही आहे. म्हणजे मला असं दिसतं की राहुल गांधींनी एक नव्याने प्रयत्न केला, जो प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला, काही प्रमाणात यशस्वी झालाही नाही, की युथ काँग्रेसच्या बाबतीत, NSUIच्या बाबतीत, की ग्रासरूटमधली मुलं पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा, की खानदानामधनं आलेली असं पुढे ठेवायचं नाही. तर हे सगळं जे आहेत, जे आता अंतर्गत संघर्ष आहे त्याच्यामध्ये ही जी नवीन मुलं आलेली आहेत ती उभी राहतील का? सरंजामदारी पुन्हा एकदा त्यांना चिरडून टाकेल? नाही, हे आहेच आहे. नवीन मुलं तर घ्यावीच लागतील. त्यांना तत्त्वज्ञानांना बरोबर घ्यावं लागेल, हे माझं मत मी यापूर्वी सांगितलं. त्यांना वैचारिक बैठकसुद्धा निर्माण करून देणं गरजेचं आहे. केवळ राजकारण करायचं, पक्ष आहे चला जाऊ असं नाही. तर आम्ही या विचाराबरोबर आहोत, या विचाराचं राजकारण करायचं, या तत्त्वाचं राजकारण करायची अशी बैठक त्यांच्या याला निर्माण करून देणं अत्यंत गरजेचं. आज तरुण मंडळी खूप आली. राहुलजींच्या कार्यपद्धती जी होती, जे युवक काँग्रेसची निवड याच्या बाबतीत काही शंका उपस्थित झाल्या होत्या,
परंतु ज्याला कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही असे खूप मुलं त्यामुळे राजकारणात आले, हेही मान्य करावं लागतं. आणि अनेक असे असतात की राजकीय पार्श्वभूमी नसती पण पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुद्धा राहुलजींनी या पद्धतीनं केलेला आहे. मला खात्री आहे की आम्हाला 2 पद्धतीनं काम करावं लागेल. युवकांना, तरुण माणसांना बरोबर घ्यावं लागेल आणि त्यांना वैचारिक बैठक प्राप्त करून देऊन काँग्रेसच्या विचारांना पुढे न्यावं लागेल आणि नवे नेतृत्व आम्हाला घडावं लागतील निराळ्या पातळीवरचे. आम्ही ते निश्चित करू. राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये आदर्शवाद जास्त आणि व्यावहारिकता कमी असं वाटतं? नाही ते म्हणजे असं बाहेरून बघताना असं वाटतं, आता आतून मला माहित नाहीये. नाही, एक तर खरं आहे की ते वैचारिक आहे, विचाराशी अत्यंत पक्की आहे, विचाराशी तडजोड करत नाही आहे. मग त्या तडजोडीला जर व्यवहार म्हणायचा असेल तर मग ते विचाराबरोबर तत्वाशी तडजोड त्यांची नसते, हे खरं आहे. परंतु ते आपल्याला लक्षात येईल की आता अनेक गोष्टी अशा आहेत की त्या यशस्वी रीतीनं पुढं नेतील. आणि माझं तरी आता मत आहे खरं म्हणजे आदरणीय सोनेजी आजही काम पाहतात, मी मनापासून तुम्हाला काम हेच पाहतात. विचारणार होतो की त्यांचं आता काम पाहण्याचं मुदत पण संपत आलेली आहे आणि राहुलनी अध्यक्षपद घ्यावं असं बरंच म्हणणं आहे. तुमचं व्यक्तिगत माझं पक्कं मत आहे की राहुलजींनीच अध्यक्षपद घेतलं पाहिजे. माननीय सुनेजींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असले पाहिजे, मार्गदर्शन असलं पाहिजे, नेतृत्व राहुलजींनीच केलं पाहिजे. ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी ती क्षमता 19च्या निवडणुकीमध्ये कदाचित बहुमत मिळाले नसेल, चांगला नंबर आला नसेल, परंतु देशाला मात्र त्यांनी ती क्षमता दाखवून दिली. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा चालवली, आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवले. काही कारणं होते की ज्याचा परिणाम हा मतदानाच्या बाबतीत वेगळा घडला असला तरी लोकांनी त्यांना स्वीकारलेलं आहे, हे मला निश्चितपणे वाटतंय. आणि म्हणून त्यांनी आता अध्यक्षपद घेतलं पाहिजे. अत्यंत जोमाची नव्या दाखताची काँग्रेस तयार केली पाहिजे. मला सांगा, लोकांनी स्वीकारलं असेल पण काँग्रेसमधल्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ फळीने स्वीकारले का त्यांना? नाही, स्वीकारलेलंच आहे, निश्चितपणे स्वीकारले. आज आम्ही वर्किंग कमिटीमध्ये मी होतो त्यावेळेस चर्चेमध्ये की तुम्हीच राहा हे सर्व एक मतानं आम्ही सांगत होतो. त्यांचं म्हणणं होतं का आपलं पराभव आता कुणीतरी शिक्षा घेतली पाहिजे, मी घेतो. आम्ही म्हटलं त्याला काय तुम्ही एकटे जबाबदार नाही, कारणं वेगळे आहेत, तुम्ही अध्यक्ष राहिलं पाहिजे. परंतु त्यांनी तो त्यांचं ते काय असं फक्त एखादं नाटक करणारं व्यक्तिमत्व नाही, ते जे बोलतात ते मनापासून बोलत असतात. म्हणून त्यांनी ते राजीनामा परत हे केला नाही. परंतु आज आम्ही सगळ्यांचा आग्रह आहे की आता तुम्ही आलं पाहिजे, अध्यक्ष झालं पाहिजे, नेतृत्व केलं पाहिजे. मला आठवतं की मी जेव्हा तुम्हाला फार पूर्वी तुम्ही राज्यमंत्री होता तेव्हा पहिल्यांदा भेटलेलो, तेव्हा तुमचे कार्यकर्ते होते, आता तो हयात नाही आहे, प्रकाश बर्डे मला नाव आठवतं. त्यांनी मला पहिलं वाक्य बोललेलं, म्हणजे असं फार थोड्या माणसांचे म्हणजे हा एक कार्यकर्ता, सगळे कार्यकर्ते हेच बोलायचे पण ते आज हयात नाहीत म्हणून मी त्यांची आठवण काढली. ते म्हणले आमचे साहेब आहेत ना ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं बोललेलं आहे. आणि नंतर मला अनेक कार्यकर्त्यांकडनं तुमच्या ऐकायला मिळालं. आणि सर्वसाधारणपणे मी अनेक नेत्यांना ओळखतो, भारतातल्या, राज्यातल्या, इतर राज्यातल्या आणि परदेशातल्या पण पाठीमागे छोटा माणूस एवढी मोठी इच्छा सातत्याने व्यक्त करतो. बरं, त्यांचं काही देणं घेणं नाही तुमच्याबरोबर, कोणतं साधं आयुष्य जगत होते ते. तर मला असं वाटतं की त्यांची जी इच्छा होती ती पाहता, म्हणजे हे जे धन कमावलं तुम्ही, सामान्य कार्यकर्त्याला आपला नेता सर्वोच्च पदावर राज्यातल्या पोचला पाहिजे असं सतत वाटणं, त्याच्यासाठी काय नॅक आहे, म्हणजे काय आयडिया आहे? कारण मला तुमच्या आयुष्यात तुम्ही आत्ता एवढं सगळ्यात जास्त ज्येष्ठ असूनही एवढी सत्तापदं मिळून एक कोणती कॉन्ट्रोवर्सी मी तुमच्या नावाने एकही पाहिलेली नाही. तुम्ही कोणाविरुद्ध बोलला असं मला आठवतं, एक क्वचित कोणाला तरी छोटासा एक नर्म विनोदी उत्तर दिलं असेल तर त्याच तुमच्या मतदारात ते पुढे भाजपतच गेले. पण अन्यथा तुमची कोणते पण मग हा विश्वास आक्रमक माणसाला प्राप्त होतो असं म्हणतात, तुम्हाला कसा प्राप्त आला? नाही, एक आहे की मतदारसंघातले कार्यकर्ता किंवा मी पाहतोय की साधारणतः मतदारसंघ सांभाळत असताना आपण नेतृत्व जे करतो, नेतृत्व करत असताना किंवा कोणतं नेतृत्व करत असताना राज्य पातळीचं असेल किंवा देश पातळीचं, एक कार्यकर्त्याला असं वाटलं पाहिजे की नेत्याच्या मनात काय हे आपल्याला माहिती आहे. आणि नेत्याला असं वाटलं पाहिजे की जनतेला काय किंवा आपल्या कार्यकर्त्याला काय वाटतंय, त्यांच्या मनामध्ये काय हे आपल्याला माहिती आहे. हा जो विश्वास असतो ना, हा यामध्ये लोकप्रतिनिधीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. तुम्ही आणि त्याच्यात अंतर नसलं पाहिजे. ते अंतर जर पडलं तर प्रश्न तयार होत असतात कुठेही. पण ज्यावेळेस वाटतं कार्यकर्त्याला अरे हे नेत्याचं मन आपल्याला माहिती आहे आणि नेत्याला वाटतं की कार्यकर्त्याचं मन मला माहिती आहे,
तर त्यावेळेस एक असा सुसंवाद, म्हणजे जो बोलण्याची गरज नसते असा सुसंवाद आपोआप सुरू होत असतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा असतो. मला असं वाटतं की माझे कार्यकर्ते म्हणजे मतदारसंघातले असतील किंवा आता राज्यातले असतील, मी तशा पद्धतीचा संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून माझं आणि त्यांच्यात अंतर नसतं. काही आलं वेगळा विषय तरी ते माझ्याशी मोकळ्या मनानं बोलू शकतात, मी त्यांच्याशी मोकळ्या मनानं बोलतो. संवादानं अनेक प्रश्न सुटतात. एक खूप चांगलं वातावरण त्यामधून तयार होत असतं. हे अंतर नसलं पाहिजे कधी कार्यकर्ता. आणि मला तर ज्यावेळेस अंतर संपतं त्यावेळेस कार्यकर्ता असा बोलायला लागतो की आपल्या नेत्याला सगळी काही ताकद मिळाली पाहिजे, तो उच्चपद मिळालं पाहिजे, या साहजिकपणे तो बोलायला लागतो. भारतीय जनता पक्षाची सातत्याने एक इच्छा असते की आपल्याला विरोधक राहूच नयेत म्हणून भोवती. तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीत असं दिसलं की तुमच्या समोर विरोधक म्हणून जो उभा राहिला तो हळूहळू म्हणजे वेगळ्या उलट्या बाजूने तुम्ही त्याला आपलासा करून टाकलात. त्या अर्थाने तुमचाही विरोधक राहत नाही नंतर तो. तर दोन विरोधक ठेवणं हा मुद्दा सेम आहे, म्हणजे ध्येय सारखं आहे पण मार्ग परस्पर विरोधी आहेत एकदम. तर दुसरा जो मार्ग आहे त्यात मला एक जण म्हणाला होता की तुम्ही एकदा आत्ता उभे राहिले तेव्हा लाट आहे. आता कोणतरी एक आमच्या पत्रकार मंडळीत मित्र आलेले तर ते बोलत होते, ते म्हणले की लाट आहे यार, काही सांगू नाही शकत, अमके ढमके उभे राहतील तर काही सांगू नाही शकत. दुसरा म्हणला अरे काय, त्यांच्या मतदारसंघात असा मतदार नाही की प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने त्यांनी त्याला कामाला लावलेला नाही आहे, अन्नाला लावलेलं नाही, ते त्यांचं काही हे म्हणजे त्यांना विरोधच होऊ शकत नाही. नाही, लोकशाहीला काही गोष्टी अभिप्रेत आहे आपल्या. लोकशाहीमध्ये मतांतर मान्य केले, पक्ष आपण मान्य केले, व्यक्तिद्वेष नाही मान्य केलेला. आणि मी ते पाळलेलं आहे. मी कधीच व्यक्तिद्वेषानं वागलेलो नाही मतदारसंघामध्ये आणि काही नाही. एकदा निवडणूक संपली, आम्ही पुन्हा एकत्र एकमेकाचे कामं केले आणि त्यांनाही वेळोवेळी काय गरज असेल तर ताकद असेल, संस्थांची असेल, याची असेल, मदत केलेली आपल्या सगळ्यांना दिसेल. त्याच्यातून एक वातावरण आणि लोकशाहीला अभिप्रेत आहे. हे व्यक्तिद्वेष नसला पाहिजे. त्याच्यात राजकारण तत्वाचे मतभेद असू शकतात आणि माझ्या त्याचा एक फायदा माझ्या मतदारसंघामध्ये जरी असतील विरोधक तरी ते एका लिमिटच्या पलीकडे ते बोलणार नाही, कारण मी त्यांच्यावर व्यक्तिद्वेषाचं कधी बोलत नाही. ते माझ्या निवडणूक करू, भाषणं करू आम्ही, परंतु एक लिमिट, एक तुम्हाला वातावरण म्हणून सुद्धा, राजकीय वातावरण म्हणून सुद्धा मुद्दाम अभ्यासण्यासारखा मतदारसंघ त्यामुळे तो तयार झाला आहे. विचार जास्त त्याचे आहे, परंतु आम्ही व्यक्तिद्वेष एकमेकाचा करीत नाही. एकमेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे सगळं सुद्धा, म्हणजे राजकीय कार्यक्रम नसेल तर एकत्र असतो आम्ही, हे दिसून येईल. माझ्या मते हेच आपल्या लोकशाहीला सुद्धा, देशाला सुद्धा अभिप्रेत आहे आणि आपण पाळलं काही काळापर्यंत. असं नाही, म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की व्यक्तिद्वेषाला स्थान नव्हतं. माझ्या अगदी छोटा होतो मी तेव्हा मी पाहिलेलं आहे की परस्पर दोन विरोधी उमेदवार एका सायकल, मी फडणवीसांची मुलाखत देशात वरच्या एकाच सायकलवर डबल सीट जायचे. वरच्या पातळीला सुद्धा 14 सालापर्यंत विरोधी पक्ष हे एक वेगळं वातावरण असायचं. एकमेका शेवटी संध्याकाळी एकत्र असणार, जेवण चहापानाचा सोडून रोज जेवायला बरोबर एकत्र असणार आणि संवाद असणार. पण ज्यावेळेस उभे राहतील एकमेकाविरुद्ध त्यावेळेस भांडतील जोरात. हे अभिप्रेत लोकशाहीला आहे. दुर्दैवानं 14 नंतर व्यक्तिद्वेष सुरू झाला. माणसं कसे संपवता येतील, त्यांना जीवनातून कसं उठवता येईल, त्याकरता काय नाही ते सत्तेकरता काही करायची तयारी, हे 14 सालानंतर हे सुरू झालं. माझ्या मते लोकशाहीला हे अभिप्रेत नाही, ते आता सुरू झालं. अटलजींचं जरी म्हटलं, अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा कधी व्यक्तिद्वेषानं कधी पाहिलेलं दिसणार नाही तुम्हाला. त्यांची भाषणं ही पाहिली तर त्यांचं ते व्यक्तिमत्व पहा आपण, आणि आताचं पाहिलं तर हा मोठा फरक आहे. आणि दुर्दैवानं आज ते देशामध्ये झाले. शेवटी लोकशाहीला अभिप्रेत आहे, पक्ष आहे, मतांतर आहे, पण व्यक्तिद्वेष नाही. हे सूत्र असलंच पाहिजे लोकशाहीमध्ये. ते आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून एक वातावरण चांगलं झालं. हे राहुल गांधींमध्ये आहे की विरोध? निश्चितपणे आहे त्यांच्यामध्ये. निश्चितपणे ते व्यक्तिद्वेषाला स्थान देणारं व्यक्तिमत्व नाही. म्हणजे ते जर उद्या सत्य झाले, त्यांनी अनेक वेळा ते सांगितलंय, आम्ही व्यक्तिद्वेष करीत नाही हे सांगितलं. आम्ही तुमच्या धोरणाला दोष देतोय, आम्ही व्यक्तिद्वेष करणारे नाही, माणसाची जपवणूक करणारे, आम्ही एकमेकात जिव्हाळा जपणारे आहोत, हे त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या तत्वात व्यक्तिद्वेषाला अजिबात स्थान नाही. तुमच्या पद्धतीचं विरोधकांचं विलिनीकरण आहे ते हो, आणि विरोधकांचा नाश करण्याची जी पद्धत आहे ती देशातली विलयाला जाओ. तुमच्या कार्यकर्त्यांची जी तुमच्याबद्दलची आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलची जी स्वप्न आहेत ती पुरी हो. एकंदरीत जनतेचं भलं हो, कोणाच्याही माध्यमातून झालं तर चांगलं हो. आणि तुम्ही ही मला असं वाटतं की एक स्कूल आहात तुम्ही, एक शाळा आहात की जे इतक्या वर्षांच्या, इतक्या परंपरेतनं आणि या मुशीतनं घडून एक अशा प्रकारचे बाळासाहेब थोरात घडायला कित्येक वर्ष जायला लागतात, कित्येक दशकं जायला लागतात.
2-3 पिढ्या तुमच्याबरोबर काम केलेल्या आहेत आणि गांधी फॅमिली, काँग्रेस आणि इतर पक्षातले सगळे नेते हे सगळं व्यक्त केलं आणि छान पद्धतीने समजावलं. हे स्कूल लोकांसमोर जाईल तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया येतीलच. तुम्ही आज माझ्याबरोबर बोललात. मला वाटतं मी तुमची घेतलेली पहिली मुलाखत नाही, पण प्रत्येक मुलाखत मला पहिली आहे असं वाटतं, कारण एवढं तुमच्याकडे सांगण्यासारखं असतं. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. धन्यवाद.